मनतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। काल आपण पाहत होतो श्रीमद भागवतामधील 6व्या स्कंदाचा समारोप होत असताना अतिशय प्रसिद्ध असणारं अजामिळाचं आख्यान येतं आणि या आख्यानामधून शुकब्रह्म भगवंताच्या नामाचा महिमा गातात आणि हे नाम कसं भवतारक आहे, कसंही केव्हाही कोणीही जरी घेतलं अज्ञानात अथवा ज्ञानात शब्द वापरलाय। काल आपण शेवट करताना 2 दृष्टांत पाहिले। जसं अग्नीवर पाय पडला की अग्नी जी जी वस्तू अग्नीच्या सानिध्यामध्ये येईल त्याचा दाह केल्याशिवाय राहत नाही, किंवा एखादं औषध पोटामध्ये गेल्यानंतर औषधाचा परिणाम हा होतोच। मग ते औषध काय आहे याचं तुम्हाला ज्ञान असो किंवा नसो, औषधाचा परिणाम जसा होतोच तसं तुम्ही हे नाम जर घेतलं तर या नामाचा परिणाम म्हणजेच अतिशय पापी जरी मनुष्य असेल, अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्य पापकृत्तमः, या पापी मनुष्याचीही सर्व पाप भस्मसात होतात। म्हणूनच भगवान गीतेमध्ये सांगतात यज्ञानाम जपयज्ञोस्मी, भगवंताच्या नामाचा जप करणं, नामस्मरण करणं हा सगळ्यात श्रेष्ठ असणारा यज्ञ आहे। आणि असा हा नामाचा महिमा गाऊन या ठिकाणी सांगतात तन्नाम कीर्तनम भूयाः तापत्रय विनाशनम सर्वेषामेव पापानां प्रायश्चित्तमिदं स्मृतम। कोणत्याही पापाचं प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर या विष्णू भक्तांना, या हरिभक्तांना भगवंताचं नाम हेच साधन सांगितलं आहे।
असा हा नाम महिमा गायल्यानंतर याच 6व्या स्कंदामध्ये नारायणाचं कवच येतं, जे सर्व रक्षक आहे. आणि त्याच निमित्तानं वृत्रासुराची कथा येते. असुर योनीमध्ये जन्माला येऊनही हा वृत्रासुर भगवंताचा अनन्य भक्त होता. आणि हाच वृत्रासुर इंद्राला उपदेश देतो. आपण अनादी काळापासून पाहतोय देव आणि असुर यांच्यामध्ये सातत्यानं छोटी मोठी युद्ध होतात. कधीतरी देव विजयी होतात, कधीतरी दैत्य विजयी होतात. आणि म्हणून हा वृत्रासुर आणि इंद्र यांच्यामध्ये युद्ध झाल्यानंतर वृत्रासुर स्वतःच इंद्राला सांगतोय की इंद्रा, भगवंताला ज्याच्यावर अनुग्रह करायचा असतो, विशेष कृपा करायची असते, त्यावेळेस भगवान त्याच्याजवळचं सगळंच हिरावून घेतात. मनुष्याला वाटतं एवढी आपत्ती आणि विपत्ती माझ्यावर का यावी, परंतु या ठिकाणी सांगतात विपत्तीमध्येच भगवंताचं तीव्रतेनं स्मरण होतं. आणि हेच स्मरण हरिस्मृती ही विपद विमोक्षणम इति. भगवंताचं स्मरण होणं हेच खऱ्या अर्थानं महाविपत्तीमधून मुक्त होणं आहे. आणि म्हणून या भक्तांचा महिमा भगवान शिव पार्वतीला सांगतात आणि म्हणतात की हे माते, हे पार्वती, नारायण पराहा सर्वे न कुतश्चन बिभ्यती. या जगात जे नारायण परायण लोक आहेत, विष्णुभक्त असणारे सगळे जे लोक आहेत, ते कशालाच भीत नाहीत. इतकंच नव्हे, स्वर्गाप वर्ग नरकेषु अपितुल्यार्थ दर्शिनः. स्वर्ग असेल, नरक असेल किंवा अपवर्ग म्हणजे मोक्ष असेल, या सगळ्यांनाच ते समदृष्टीनं पाहतात. त्यांच्या दृष्टीनं स्वर्ग मिळो, नरक मिळो किंवा मोक्ष मिळो, ते एवढंच पाहतात, माझ्याजवळ माझा ईश्वर आहे ना. आणि म्हणून शब्द वापरलाय नारायण पराहा. भक्ताचं प्रमुख लक्षण असेल तर ईश्वर परायण होऊन संपूर्ण जीवन जगणं. आणि म्हणून तोच वृत्रासुर भगवंताचं स्तवन करतो. आणि भगवंताला 4 श्लोकांच्या मधून जे मागणं मागतो, तेच 4 श्लोक सुद्धा चतुश्लोकी भागवत म्हणून काही ठिकाणी प्रसिद्ध आहेत. हा पहिलं मागणं मागतोय भगवंता, अहम हरे तव पादैक मूल दासानुदासो भवितास्मि भूयः. भगवंता, मला जर पहिलं मागणं माझं असेल तर मला तुझ्या चरणांची भक्ती दे आणि तुझे जे दास आहेत त्या दासांचंही मी दास बनावं, दासानुदास व्हावं. कारण या जगात केवळ एकमेव दास्य भक्ती आहे, ज्या भक्तीमध्ये या भक्ताचा अहंकार आपोआप ईश्वर चरणी समर्पित होतो. आणि म्हणून मी तुझ्या भक्तांचंही दास्यत्व करावं असं पहिलं मागणं हा मागतोय. मनानं तुझं स्मरण करावं, वाणीनं तुझाच महिमा आणि स्तवन स्तुती गावी, आणि या शरीरानं, या सर्व अवयवांनी जीवनभर तुझीच सेवा करावी. काया वाचा मनसा असं सेवापरायण असणारं जीवन मी जगावं, हे पहिलं मागणं मागतो. वृत्रासुर 2ऱ्या श्लोकामध्ये सांगतोय भगवंता, न नाकपृष्ठम न च पारमेष्ठ्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धीर पुनर्भवं वा समंजसत्वा विरहय्यकांक्षे. भगवंता, माझ्या अंतःकरणामध्ये कोणतीच इच्छा नाही
यादी दिली आहे या वृत्रासुरानं. स्वर्ग असेल, ब्रह्मलोक असेल, या सगळ्या पृथ्वी तलाचं समुद्रापर्यंत असणाऱ्या पृथ्वीचं सार्वभौम राज्य असेल, किंबहुना अनेक प्रकारच्या योगसिद्धी असतील, मोक्ष सुद्धा असेल, पण भगवंता तू नसशील तर या कशालाच काही अर्थ नाही. आणि म्हणून तुझ्याशिवाय तुझा विरहय्य कांक्षे, तुला सोडून मी या कशाची सुद्धा इच्छा करीत नाही. म्हणून तरी संत प्रार्थना करतात, नलगे मुक्ती धनसंपदा. भौतिक ऐहिक आणि पारलौकिक तर नकोच, पण भगवंता मला मोक्ष सुद्धा नको, मला फक्त तुझ्या चरणांची भक्ती दे. याची मीमांसा क्रमानं भागवतकार पुढं करतील. वृत्रासुर तिसरं मागणं मागतोय आणि 3 दृष्टांत देतोय, भगवंताला सांगतोय, भगवंता मला तुझ्याविषयी निस्सीम प्रेम दे. पण आता भगवंतावर प्रेम करायचं म्हणजे तरी काय करायचं? आपल्याला व्यावहारिक प्रेम माहीत आहे, पण भगवंतावरचं प्रेम कसं असावं यानं दृष्टांत दिलेत. अजात पक्षा इव मातरम खगाहा. जसं एखाद्या पक्षाच्या लहान पिल्लाला अजात पक्ष, अजूनही पंख जर फुटले नसतील तर ते पक्षाचं पिल्लू बघा घरट्यात असतं आणि त्याला बरवण्यासाठी काहीतरी आणण्यासाठी पक्षिणी बाहेर जाते आणि त्यावेळेस ते पिल्लू घरट्यातलं जसं आपल्या आईची काय पाहतं, आतुरतेनं वाट पाहतं, आत्ता येईल का पुढच्या क्षणी येईल, कारण त्याला दुसरं काहीच जग माहीत नसतं. दुसरा दृष्टांत दिलाय, स्तन्यम यथा वत्सतराः क्षुधारताः. लहान मुलं, भुकेलेली मुलं, अतिशय लहान बालक जर असतील, केवळ आईच्या दुधावर जी अवलंबून आहेत, त्यांना ज्या वेळेस भूक लागते त्यावेळेस ते आर्ततेनं आपल्या आईची वाट पाहतात. आणि तिसरा दृष्टांत दिलाय, प्रियम प्रियेव व्युषितम विषण्णा. नुकताच विवाह झाला असेल आणि एखाद्या त्या नववधूचा पती जर परदेशी गेला असेल तर ती जशी व्याकुळ होऊन प्रतीक्षा करते, वाट पाहते, ही सगळी जी प्रेमभावना आहे, विरहाची भावना, वृत्रासुर सांगतोय, भगवंता अशी भावना माझी तुझ्याबद्दल होऊ दे. इतकी तीव्रता त्या भक्तीमध्ये, प्रेमामध्ये निर्माण होईल, त्याच वेळेस तो भाव अतिशय उत्कट होतो. आणि चौथं मागणं हा वृत्रासुर मागतोय, भगवंता माझं सख्य जर व्हायचं असेल, ममोत्तम श्लोक जनेषु सख्यम संसार चक्रे भ्रमतः स्वकर्मभिः. भगवंता हा संसार, हे चक्र इतकं भयंकर आहे आणि आम्ही जन्मानुजन्म याच्यामध्येच भ्रमण करतोय. एक जन्म, नंतर मृत्यू, त्याच्या मागून पुढचा जन्म, एका जन्मामागून दुसरा, दुसऱ्या मागून तिसरा. बरं, प्रत्येक जन्मात काय करतोय आपण? जे मागच्या जन्मात केलं तेच ह्या जन्मात करतोय. काहीतरी कर्म करतो आणि त्याची फळं मी भोगत राहतोय आणि भोगता भोगता एक दिवस हे शरीरही पडतं, पुन्हा दुसरा जन्म. असं हे घोर संसार चक्र असताना याच्यामध्ये थोडी हिरवळ जर असेल, थोडा आशेचा किरण जर असेल, थोडी शीतलता असेल, तर भगवंता माझी या जगामध्ये तुझ्या अनन्य भक्तांच्या बरोबर भेट व्हावी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. ज्ञानदेव शब्द वापरतात की असे जे ईश्वरनिष्ठ भक्त आहेत ते माझ्या आयुष्यामध्ये यावेत, त्यांच्याशी माझं सख्य व्हावं, मैत्री व्हावी. आणि त्याच्या पुढं त्याचबरोबर दुसरं मागणं तो मागतोय, भगवंता
अनन्य भक्त तर भेटावेत, पण त्याचबरोबर जे विषयसंगी लोक आहेत त्यांचा मात्र संग मला कधीही घडू नये. कारण विषयसंगी माणसाच्या सानिध्यामध्ये आपण गेलो, शरीरानं तर तुम्हाला स्वातंत्र्य नाहीये. कारण तुम्ही लगेच प्रश्न विचाराल, बाहेर सगळे विषय संगी लोक आहेत, पण निदान मनानं या संगी लोकांच्या पासून, या भोगी लोकांच्या पासून मी दूर राहावं. कारण यांच्या संगात क्षणभर जरी आपण गेलो तरी कित्येक वर्ष केलेली साधना निष्फळ ठरते, आमची तपश्चर्या ही व्यर्थ जाते. आणि म्हणून प्रार्थना केली आहे की या विषयसंगी लोकांचा संग मला कृपा करून देऊ नकोस. आणि अशी ही प्रार्थना करून वृत्रासुर तिथंच, इंद्र त्याचा वध करतो, वृत्रासुर देहत्याग करतो. आणि हेच 4 श्लोक या श्रीमद भागवतामध्ये चतुश्लोकी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे. असं हे सुंदर मागणं मागून वृत्रासुर देहत्याग करतो, भगवंताचं स्तवन करतो. आणि असं हे चतुश्लोकी भागवत सांगून याच ठिकाणी श्रीमद भागवताचा 6वा स्कंद समाप्त होतो आणि पुढचा 7वा स्कंद प्रारंभ होतो. या 7व्या स्कंदामध्ये शुकब्रह्म परीक्षित राजाला प्राचीन घडलेला इतिहास आणि नारद महर्षी आणि युधिष्ठिर यांच्यामध्ये झालेला संवाद कथन करतात. युधिष्ठिर सुद्धा नारदांना अनेक सुंदर प्रश्न विचारतो. नारद महर्षी याची उत्तरं देतात. युधिष्ठिरानं विचारलंय की हे नारद महर्षे, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू असे 2 असुर भाऊ जन्माला आले, जे जय आणि विजय होते. शापाच्या प्रभावानं त्यांना असुरयोनी मिळाली. मग हिरण्याक्षाचा वध वराह अवतारामध्ये भगवंतांनी केला, कथा आपण पाहिली आहे. पण राहिलेला जो हिरण्यकश्यपू आहे त्याच्याबद्दल काही सांगावं. आणि ती कथा या ठिकाणी नारद महर्षी सांगायला प्रारंभ करतात. हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर हिरण्यकश्यपू त्याचा भाऊ आपल्या आईचं सांत्वन करतो आणि नंतर मंदराचलावर तपश्चर्या करण्यासाठी एकांतामध्ये निघून जातो. घोर तपश्चर्या करतो. वर्षानुवर्ष तपश्चर्या केल्यानंतर पूर्वीचे राक्षस सुद्धा तपश्चर्या करायचे. जरी राक्षस होते, असुर होते, तरी तपाचं सामर्थ्य ते जाणत होते. आणि याच्या या घोर तपश्चर्येवर ब्रह्मदेव प्रसन्न होतात. सांगतात की तुझ्या तपश्चर्येवर मी प्रसन्न आहे, काहीतरी मागावंस. त्यावेळेस हा हिरण्यकश्यपू वरदान मागतो की हे ब्रह्मन, माझा वध कशा कशानं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये होऊ नये असं अनेक वर्णन करतो. तुम्ही उत्पन्न केलेल्या कोणत्याही प्राणीमात्राकडून होऊ नये. इतकंच नव्हे तर तुम्ही उत्पन्न केलेले माणसं असतील, देव असतील, असुर असतील, नाग असतील, यक्ष असतील, यांच्याकडूनही होऊ नये. एखाद्या प्राणयुक्त किंवा प्राणहीन भूतमात्रांच्याकडूनही होऊ नये. म्हणजे काय, सजीव आणि निर्जीवही असता कामा नये. आत किंवा बाहेर माझा मृत्यू होऊ नये. दिवसा किंवा रात्री होऊ नये. जमिनीवर किंवा आकाशात मृत्यू होऊ नये. किंवा कोणत्याच शस्त्रानं माझा मृत्यू होऊ नये. म्हणजे यानं खूप विचारपूर्वक मागितलं आणि ब्रह्मदेवांनी लगेचच प्रसन्न झाल्यामुळं तथास्तु असं म्हटलं. असं ऐकल्याबरोबर हा हिरण्यकश्यपू मदोन्मत्त होतो. त्याला समजतं की आता या जगात आपल्याला त्रैलोक्यात मारणारं कोणीच नाही.
आणि मदोन्मत्त झाल्यामुळंच हा हिरण्यकश्यपू सगळ्याच प्राणीमात्रांच्यावर अत्याचार करायला लागतो, सगळ्यांचा छळ करायला लागतो. या हिरण्यकश्यपूला 4 पुत्र होतात. त्यातला सगळ्यात मोठा प्रल्हाद हा सर्वश्रेष्ठ असणारा असुर योनीमध्ये जरी जन्माला आलेला होता तरी हा महावैष्णव महान भगवंताचा भक्त होता. गुणांनी सुद्धा सगळ्यांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ होता. आणि हा हिरण्यकश्यपू पाहतो असुरांची प्रवृत्ती असते. भगवान आसुरी गुणसंपत्तीचं लक्षण सांगताना सांगतात 16वे अध्याय पहा. हे लोक कसे विचार करतात याचंही वर्णन आहे. एकदा हा मनुष्य दंभो दर्पो भिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अशा अनेक षड्विकारांनी कामक्रोधादी विकारांनी ग्रस्त झाला, अभिमान आणि ममत्वानं संपन्न झाला की हाच जीव मदोन्मत्त होतो आणि स्वतःलाच तो सर्वश्रेष्ठ समजायला लागतो. असुरी लोक विचार करतात ईश्वरोहमहं भोगी सिद्धोहम बलवान सुखी आढ्यो बिजनवानस्मी कोन्योस्ति सदृशो मया. भगवंतांनी वर्णन केलंय हा कसा विचार करतो. या जगात ईश्वर कोण आहे? ईश्वर हा अहम, मीच ईश्वर आहे, मीच भोगी आहे, मीच बलवान आणि मीच सगळी सुख भोगेन. माझ्यासारखं कहा अन्यः अस्ति मया सदृशः. माझ्यासारखा या जगात दुसरा कोणी श्रेष्ठ नाही. आणि यामुळं हा स्वतःलाच ईश्वर समजतो आणि म्हणून सगळ्यांना आदेश देतो सगळ्यांनी पूजन करायचं असेल तर कुणाचं? माझंच करावं. पण त्याच्याच घरामध्ये त्याचाच मोठा असणारा श्रेष्ठ पुत्र प्रल्हाद हा तर महान विष्णुभक्त असतो. आणि हे पाहिल्याबरोबर हिरण्यकश्यपू क्रोधाविष्ट होतो आणि अनेक प्रकारानं या प्रल्हादाचा छळ करायला प्रारंभ करतो. माणूस सत्तेसाठी स्वतःचा अभिमान जपण्यासाठी काय करेल, स्वतःच्याच पोटच्या मुलाला सुद्धा यानं ठार मारण्याचा अनेक प्रकारानं प्रयत्न केला. कथा तुम्हाला माहीत आहे. पर्वतावरून उंच पर्वतावरून ढकलून दिलं, उकळत्या तेलामध्ये त्याला टाकलं, बंद अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवलं, विषारी असणारे नागाचा दंश त्याला दिला. अनेक प्रकारानं या प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. शास्त्र असं सांगतं माणसाचा विनाशकाळ जवळ आला, विनाशकाले विपरीत बुद्धी. त्याचा नाशच व्हायचा असेल तर तो माणूस सगळंच विपरीत वागायला लागतो. बघा त्याच्या हातून एक चूक घडते आणि एक चूक नाही, एकदा ती चूक घडली की त्याच्यानंतर सगळ्या चुका आयुष्यात घडायला लागतात. त्याची बुद्धी विपरीत होते आणि त्यावेळेस तो मोठ्या माणसांचं सुद्धा ऐकत नाही. म्हणून शास्त्रकार सांगतात यदा देवेषु वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मे मयि च विद्वेषः सहा वा आशु विनश्यति. कोणत्या माणसाचं शीघ्रातिशीघ्र अधपतन होतं याचं वर्णन इथं केलंय. जेव्हा एखादा माणूस वेद, देव, नंतर गोमाता, ब्राह्मण, साधू आणि संत, धर्म आणि ईश्वर यांचा द्वेष करायला लागेल, यांना आपोआप दूर ठेवेल, असा हा माणूस आशु विनश्यती, त्याचा नाश व्हायला, अधपतन व्हायला वेळ लागत नाही. आणि तीच अवस्था या हिरण्यकश्यपूची झाली. त्यानं अनेक प्रकारानं प्रयत्न केला परंतु कसलाच उपयोग झाला नाही. प्रल्हादाला मारण्यात हा काही यशस्वी झाला नाही. हिरण्यकश्यपूलाही आश्चर्य वाटलं. शेवटी
रागानं नव्हे, क्रोधानं नव्हे, शेवटी हा पिता आहे. एक दिवस मोठ्या प्रेमानं या प्रल्हादाला हिरण्यकश्यपूनं जवळ बोलावलं. प्रल्हादा, रे आता तू मोठा होतोयस, तुला काहीतरी दैत्यांच्या गोष्टी शिकायला पाहिजेत. म्हणून हिरण्यकश्यपू याला गुरुकुलामध्ये पाठवतो. दैत्यांची सुद्धा काय आहेत, त्यांची सुद्धा सगळी शिक्षण संस्था, सगळे शिकवणाऱ्या सगळ्या संस्था आहेत. आणि म्हणून हिरण्यकश्यपू म्हणतो की तू आता दैत्यांच्या या गुरुकुलामध्ये जावस. त्यावेळेस हा प्रल्हाद कशालाच नकार देत नाही. गुरुकुलात जायच्या आधी हा हिरण्यकश्यपू मोठ्या प्रेमानं विचारतो. मुलानं रागावून ऐकलं नाही तर कधीतरी वडील, कधीतरी आयुष्यात एखाद्या वेळेस प्रेमानं बोलतात. तसं हिरण्यकश्यपूनं मोठ्या प्रेमानं विचारलं, प्रल्हादा तुला काय आवडतं रे? त्याला वाटलं काहीतरी सांगेल, आणि काय आवडतं असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा प्रल्हाद उत्तर देतोय, श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती कुणी सांगितली आहे? एका असुर कुळामधल्या या दैत्यानं, या प्रल्हादानं ही नवविधा भक्ती सांगितली. शब्द वापरलाय विष्णोः. श्रवण करावं, कीर्तन करावं, नंतर भगवंताचं स्मरण करावं, भगवान विष्णूंची चरणसेवा करावी, त्यांचीच अर्चना करावी, अहोरात्र त्यांनाच वंदन करावं, त्यांचंच दास्यत्व करावं, आणि सगळं काही आत्मनिवेदनम त्यांनाच समर्पित करावं. हे ऐकल्यानंतर मात्र हिरण्यकश्यपू आणखीनच काय अवस्था झाली असेल. त्यानं थोडंसं रागावून, त्याला आश्चर्य वाटलं खरं, पण आश्चर्य न दाखवता यानं चिडून विचारलं, प्रल्हादा अजून तर तुला गुरुकुलामध्ये जायचं आहे, तरीसुद्धा तुला हे सगळं कुणी शिकवलं रे? हे सगळं ज्ञान तुझ्याजवळ कसं काय आहे? त्यावेळेस प्रल्हाद उत्तर देतोय की हे पिताश्री, ही माझ्यावर असणारी महापुरुषांची कृपा आहे. मी जर बोलत असेल तर हे माझं नाही आहे, या महान संतांची माझ्यावर अनुग्रह आहे. हिरण्यकश्यपू काही बोलत नाही, विचार करतो आता याला कुठं पाठवलं पाहिजे, कान कुणी टोचले पाहिजेत, सोनारानंच टोचले पाहिजेत, याला दैत्यगुरूंच्याकडंच आता पाठवलं पाहिजे. आणि त्यांच्याकडं काय शिकवतात हे तुम्हालाही माहीत आहे. कसं सगळं जेवढं चांगलं आहे त्याचा त्याग करावा, आणि सगळं जे जे वाईट आहे, दुराचार आहे, अधर्म आहे, अनिती आहे, पापाचार आहे, व्यभिचार आहे, हिंसा आहे, कामना आहेत, भोग आहेत, यामध्येच कसं प्रवृत्त व्हावं. हिरण्यकश्यपूची आशा असते हा तिकडं जाऊन आता काहीतरी शिकेल, आणि म्हणून हा कशाचाच आता परिणाम होत नाही याच्यावर, म्हणून हिरण्यकश्यपू प्रल्हादाला गुरुकुलामध्ये पाठवतो. पण पाठवल्यानंतर पाहिलं तर हा प्रल्हाद गुरुकुलामध्ये जात असे, पण गुरु यायच्या आधीच, प्रत्येक ठिकाणी असतं, गुरु यायच्या आधी शिष्य गोळा होतात, आणि सगळेजण आल्यानंतर तुम्हाला माहीत आहे शाळा भरायच्या आधी, शिक्षक यायच्या आधी सगळेजण काय करतात. पण हा प्रल्हाद ते गुरु यायच्या आधीच या सगळ्या छोटे छोटे जे दैत्य बालक होते, छोटे होते सगळे दैत्य, त्या सगळ्यांना गोळा करत असे, आणि त्यांनाच काही सुंदर गोष्टी सांगत असे, आणि त्यांनाच हा उपदेश करायचा. फार सुंदर वर्णन केलंय, कौमारः आचरेत प्राज्ञः धर्मान भागवतान इह. अरे दैत्यांनो, हे बालकांनो, आपण सगळे लहान आहोत, पण या लहान वयामध्येच कौमारः, या कौमारी अवस्थेमध्येच भागवतान धर्मान इह आचरे,
या भागवत धर्मांचं आचरण करावं. याचं कारण तो सांगतोय, दुर्लभम मानुषम जन्म. हा मनुष्य जन्म अति दुर्लभ आहे आणि तो मिळाल्यानंतरही तो अध्रुवम, म्हणजे किती काळ जिवंत आपण आहोत हे आपल्यालाही माहीत नाही. म्हणून अध्यात्म हे वय झाल्यावर करायचं शास्त्रच नाही, तर कौमार हा लहानपणापासूनच हे संस्कार श्रवणाचे, या ज्ञानाचे, या भक्तीचे, वैराग्याचे संस्कार नितांत आवश्यक आहे. इतकंच नव्हे, हा सांगतोय की मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो, तुम्ही सगळ्या दृष्टीनं तुमची सगळी कर्म या ईश्वराला समर्पण करा. त्याच्याही पुढं जाऊन हा जीवनाचं तत्वज्ञान सांगतो आणि म्हणतो की अरे सुखमैंद्रे इकम दैत्याहा देहयोगेन योगिना. तुम्ही पहा, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख आणि दुःख प्राप्त होतं, बरोबर? किती सुंदर युक्तिवाद दिला या ठिकाणी. हा प्रल्हाद समजावून देतोय, त्यावेळेस सर्वत्र लभ्यते दैवात यथा दुःखम अयत्नतः. तुमच्या आयुष्यामध्ये, या माणसाच्या आयुष्यामध्ये कोणताही माणूस तुम्ही पहा, मला दुःख मिळावं म्हणून तुम्ही कधी प्रयत्न केलाय की आज मला आता दुःख पाहिजेल म्हणून मी काहीतरी कर्म करेल, प्रयत्न करेल, असं तुम्ही कोणीच करत नाही. पण काहीच न करता सुद्धा तुम्हाला मिळतं ना, दुःख आपोआप मिळतं. कारण दुःख हे काय आहे? कर्माचं फळ आहे. प्रल्हाद सुंदर युक्तिवाद देतोय. कुठल्या कॉलेजमध्ये सुद्धा एवढा युक्तिवाद ऐकायला मिळणार नाही. तो सांगतोय दुःख जर कर्माचं फळ आहे तर सुखसुद्धा कर्माचंच फळ आहे. तुम्ही प्रयत्न करा किंवा करू नका, तुमच्या मागच्या कर्माच्या फळानं तुम्हाला दुःखाप्रमाणात सुखसुद्धा मिळणार आहे. पण दुर्दैवानं माणूस आयुष्यभर दुःखाचा त्याग करण्याचा प्रयत्न करतोय आणि सुख मिळवण्याचा प्रयत्न करतोय. हे दोन्हीही प्रयत्न व्यर्थ आणि निष्फळ आहे. कारण याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा किंवा करू नका, तुम्हाला जे सुख आणि दुःख मिळायचं ते मिळणारच. त्याच्यापेक्षा कधी कमी मिळणार नाही, कधी जास्तही मिळणार नाही, त्याच्या विपरीत सुद्धा मिळणार नाही. इतकं सुंदर हा लॉजिक देतोय आणि सांगतोय की मग आयुष्याचा वेळ सुखदुःखांच्या मागं लागण्यापेक्षा तुम्ही तत्प्रयासः न कर्तव्यः यतः आयुर्व्ययः परम. कारण सुख आणि दुःखांच्या मागं लागणं म्हणजे आमचं आयुष्यही खर्च करणं आहे. पैसेसुद्धा सुखासाठी तुम्ही काय करता? पैसे खर्च करता. हे मिळालं की मी सुखी होईन म्हणून ते जाता आणि बाजारात जाऊन विकत घेता. आता तर माणसं डिप्रेशनमध्ये गेली की कुठं जातात? मॉलमध्ये शॉपिंगला जातात. किती दुर्दैव आहे. आपल्याला जर दुःख झालं तर मी त्या दुःखाचा त्याग करण्यासाठी अनेक प्रकारानं प्रयत्न करतोय. पण भागवतकार प्रल्हाद या ठिकाणी सांगतोय तत्प्रयासः न कर्तव्यः. त्याच्यामध्ये आयुष्य व्यर्थ घालवणं आहे, पैसा खर्च करणं व्यर्थ खर्च करणं आहे. त्याच्याऐवजी न तथा विंदते क्षेमं मुकुंद चरणांबुजम. आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आणि असं हा सगळं ज्ञान देतो. ते दैत्यसुद्धा बदलायला लागतात, म्हणजे घडतात का बिघडतात माहीत नाही. प्रल्हादाच्या दृष्टीनं चांगले घडतायत, पण हिरण्यकश्यपूच्या दृष्टीनं, राक्षसाच्या दृष्टीनं सगळं गुरुकुल हा बिघडवतोय. त्यावेळेस सगळे प्रश्न विचारतात, सगळ्यांना आश्चर्य वाटतं, इतक्या लहान वयात हे ज्ञान कसं झालं? त्यावेळेस प्रल्हाद सांगतोय
ज्यावेळेस मी गर्भावस्थेमध्ये माझ्या मातेच्या गर्भामध्ये होतो त्याच वेळेस मला हा सत्संग घडला. इंद्रानं माझ्या आईला, प्रल्हादाची आई कयाधू, तिला बंदी बनवलेलं होतं आणि त्यावेळेस हे सगळे सत्संगाचे शब्द माझ्या कानावर ऐकले. नारदांकडून मी हे ज्ञान प्राप्त केलं आणि म्हणून तो सांगतोय आयुष्यामध्ये केवळ जन्म घालणारी आई ही आई नव्हे. तो सांगतोय माझे खरे सगळे नातेवाईक जर असतील तर माता सत्यम, पिता ज्ञानम, धर्महा भ्राता, दया सखा, शांती पत्नी, क्षमा पुत्राः, षडैते मम बांधवाः. माता सत्य असेल, ज्ञान असेल, धर्म असेल, दया असेल, इतकंच नव्हे शांती आणि सहनशीलता, हा सगळा माझा परिवार आहे आणि या परिवाराबरोबर मी आनंदानं राहतो. प्रल्हाद हे सगळं सांगतो आणि ही मात्र विष्णुभक्ती पाहून हिरण्यकश्यपू क्रोधाविष्ट होतो. त्याला वाटतं आपण याला पाठवलं कशासाठी आणि यानं स्वतः तर बदलला नाहीच, उलट हा सगळ्या दैत्यांना बिघडवतोय आणि असं जर झालं तर सगळे दैत्य वैष्णव होतील. मग या जगात देव आणि दैत्य हा भेदच राहणार नाही. हिरण्यकश्यपू क्रोधाविष्ट होतो. प्रल्हादावर हा रागावतो भयंकर आणि त्याला विचारतो बोलावून की प्रल्हादा, तू माझी आज्ञा का मोडतोस? यानं अनेक आज्ञा आदेश दिलेले असतात नगरीमध्ये, आपल्या राज्यामध्ये, की कोणीही मुखानं भगवंताचं नावही घेऊ नये. पण प्रल्हाद तर अखंड नारायणाचा जप करायचा. त्यावेळेस हा हिरण्यकश्यपू अनेक पद्धतीनं याला बोलतो आणि सांगतो की तू माझ्या नगरीत राहतोस, माझा पुत्र आहेस, तुला माझं ऐकलंच पाहिजे. त्यावेळेस हा प्रल्हाद मात्र या आपल्याच पित्याला हिरण्यकश्यपूला सांगतोय की हे पिताश्री, न केवलम मे भवतश्च राजन, सवै बलम बलिनामच्या परेशा. तुम्ही जे सांगताय की या राज्यावर माझं शासन आहे, तुमचं शासन तुमच्या राज्यापुरतं आणि 4 लोकांपुरतं आहे. पण हे राजन, हा माझा जो नारायण आहे, हा जो ईश्वर आहे, त्याचं शासन सवई बलम बलिनामच. तुमच्यासारखे जे राजे आहेत त्या राजांचाही तो राजा महासम्राट आहे आणि त्याचं शासन या त्रैलोक्यावर चालतं. म्हणून केवळ मी नव्हे तर आपण सुद्धा त्या ईश्वराच्याच अधीन आहात. आणि असं ऐकल्यानंतर मात्र हा आणखीनच क्रोधाविष्ट होतो. एक साधा माझा छोटा मुलगा मला ज्ञान शिकवतोय हे पाहिल्यावर त्याचा क्रोध अनावर होतो, त्याचा अभिमान दुखावला जातो आणि त्यावेळेस मात्र हा विचारतोय प्रल्हादाला की प्रल्हादा, तू इतकं भयंकर माझ्याशी वागतोयस, नारायण नारायण असा माझ्यासमोर उच्चार करतोयस, माझ्या आज्ञांचं उल्लंघन करतोयस, सांग मला तुझा नारायण आहे कुठं? प्रल्हाद उत्तर देतोय की हे पिताश्री, माझा नारायण माझ्यामध्ये तर आहेच, पण तुम्ही जो म्हणतायत नाही त्या तुमच्यामध्येही कोण आहे? माझाच नारायण आहे. आणि माझा नारायण कुठं आहे विचारण्यापेक्षा प्रश्न काय विचारा, कुठं नाही आहे हा प्रश्न विचारा. प्रल्हादामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये नितांत श्रद्धा आहे. किती अढळ विश्वास असावा. म्हणून तरी तुम्हाला चरित्र माहीत आहे, स्वामी विवेकानंद पूर्वी नरेंद्र होता. सुरुवातीला प्रश्न विचारला ठाकूरांना, ठाकूर तुम्ही सारखं काली 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 असं म्हणता खरं, पण खरोखरच तुम्ही त्या कालीला पाहिलं आहे का? ठाकूर म्हणतात, नरेंद्रा, तुला जितकं मी स्पष्ट पाहतोय ना माझ्या समोर, त्याच्यापेक्षा जास्त स्पष्ट मी माझ्या कालीला पाहतोय.
केवढा विश्वास, केवढी नितांत श्रद्धा आहे. कारण या दृष्टीला हा नारायण जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्व ठिकाणी ईश्वराचाच आविष्कार दिसतो. हिरण्यकश्यपू होता तो पुढचा प्रश्न विचारतोय की प्रल्हादा जर सगळीकडे आहे असं जर तू म्हणतोस, क्व असौ यदि सहा सर्वत्र कस्मात स्तंभेन दृश्यते. जर तो सगळीकडे असेल तर या जड खांबामध्ये तो का बरं दिसत नाही. हा प्रश्न विचारताच हा हिरण्यकश्यपू खाली प्रल्हादाजवळ येतोय, त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय, त्या खांबाच्या जवळ येतोय. तरी प्रल्हाद सांगतोय माझा नारायण सगळीकडे आहे. नारायणाच्या त्या स्मरणामध्ये हा तल्लीन झालेला आहे. हा क्रूर असणारा हिरण्यकश्यपू खाली येतो आणि त्या जड खांबावर लाथ मारतो. मारल्याबरोबर त्या खांबामधून प्रचंड मोठा आवाज येतो आणि समोर ज्यावेळेस हिरण्यकश्यपू पाहतो, भयंकर प्रलयकालीन स्थिती निर्माण होते आणि त्या जड खांबामधून प्रत्यक्ष भगवान नृसिंह रूपानं प्रकट होतात. ब्रह्मांनी वर्णन केलंय, सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. आपल्या भक्ताचा शब्द खरा करण्यासाठी भगवान त्या जडामधूनही खांबामधूनही प्रकट होतात. भगवंताचा हा नृसिंह अवतार वज्र नखाय विद्महे तीक्ष्ण दंष्ट्राय धीमहि तन्नो नारसिंह प्रचोदयात. भगवान प्रकट होतात आणि या अवताराचं वर्णन केलंय. भगवंताचं ते जे स्वरूप आहे, ना मनुष्य आहे ना पशु आहे, भयंकर रूप धारण केलेलं आहे. तापलेल्या सोन्याप्रमाणे पिवळे धमक डोळे आहेत, अस्ताव्यस्त झालेली आयाळ आहे आणि भयंकर क्रोधानं आपल्या जिभेनं आपल्या तोंडाच्या दोन्ही कडा ते चघळतायत. डोळ्यांच्या मध्ये क्रोधाग्नी आहे आणि असे हे विशाल शरीर असणारे नृसिंह भगवान, याच्या समोर बुटकी मान आहे, भयंकर मोठं असणारं शरीर आहे, शेकडो हजारो हात आहे, सहस्र शीर्षा पुरुषः, उंचावलेल्या भुवया आहेत. माणूस रागावला की भुवया उंचावल्या जातात. असं अक्राळ विक्राळ भयंकर रूप धारण करून हिरण्यकश्यपूच्या समोर भगवान प्रकट होतात. हिरण्यकश्यपू पाहतो, भयभीत होतो. तसाच थोडासा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो, पण भगवंतापुढं त्याचं सामर्थ्य किती. भगवान त्याला सहज हत्तीनं उंदराला पकडावं तसं सहज त्याला पकडतात आणि त्याच्यावर झडप घालतात. त्याला सहज रीतीनं घेतात आणि दरवाजामध्ये जातात, मांडीवर घेतात आणि स्वतःच्या नखांनी त्याचं संपूर्ण शरीर फाडतात. फाडल्याबरोबर त्याच्या शरीरातलं सगळं रक्त भगवंताच्या सर्वांगावर पसरतं. आयाळ, जीभ, डोळे, चेहरा सगळं त्या रक्तानं माखून लाल होतं आणि त्यावेळेस बाकीचे दैत्य प्रतिकार करायला येतात. नखांनीच नृसिंह भगवान या सगळ्यांचा संहार करतात आणि त्या भगवंताचं जे रौद्र असणारं स्वरूप, त्यांच्या त्या आयाळीच्या फटकार्यानं सगळे ढग आकाशातले विखुरतात. समुद्रामध्ये लाटांचं पाणी उसळतं. त्यांच्या त्या डोळ्यातल्या तेजापुढं चंद्र आणि सूर्याचं तेजही फिकं पडतं. पर्वत हलायला लागतात, पृथ्वी कंपायमान होते. असं भयंकर असणारं रौद्ररूप शांतच होत नाही. भगवान त्याच आवेशामध्ये आहेत, म्हणून हा भगवंताचा आवेश अवतार आहे. सगळे देव देवता गंधर्व यक्ष किन्नर त्यांच्या समोर येतात. हिरण्यकश्यपूच्या वधानं त्यांना आनंद झालेला आहे. भगवंतावर पुष्पवर्षाव करतात. आपले दोन्ही हात मस्तकावर घेऊन भगवंताची मोठ्या आनंदानं स्तुती करतात. सगळं करतात, पण भगवंताच्या जवळ जायचं मात्र धाडस कसं शांत करावं. या भगवंताला रौद्र रूप आहे,
कुणीच जवळ जायला तयार होत नाही. मग सगळे देव लक्ष्मीला सांगतात, लक्ष्मी समोर आहे. पण ती बिचारी घाबरलेली असते, कारण असं रूप तिनं कधीच पाहिलेलं नसतं. लक्ष्मी सुद्धा सांगते, आत्ता काही मी भगवंताच्या जवळ जाणार नाही. आता भगवंताला शांत कसं करावं, म्हणून सगळे देव या प्रल्हादाला सांगतात, प्रल्हादा आता केवळ भगवंताचा भक्तच त्यांना शांत करू शकेल. आणि म्हणून प्रल्हादालाच भगवंताच्या जवळ पाठवतात. प्रल्हाद जवळ जातो, भगवान त्याला आपल्या मांडीवर घेतात आणि हळूहळू शांत होतात. थोड्या वेळाने त्यांना भान येतं, आपल्या मांडीवर भक्त बसलाय, प्रल्हाद बसलाय. ज्याच्या निमित्तानं मी हा भयंकर अवतार घेतला त्याच्याकडं मोठ्या प्रेमानं पाहतात. प्रल्हादा, तुझ्या भक्तीवर, तुझ्या श्रद्धेवर, तुझ्या नितांत असणाऱ्या या विश्वासावर मी प्रसन्न झालोय. माझ्याकडून काहीतरी मागून घ्यावंस. प्रल्हादही हुशार असतो. तो म्हणतो, भगवंता अजून काय मागू आता? माझ्या शब्दामुळं तू प्रत्यक्ष आलास. मी तर त्याला सांगून टाकलं होतं की भगवान सगळीकडे आहे आणि त्याच्यानंतर तुला प्रार्थना केली. आता तुझं ब्रीद, तुझा शब्द राखायचा का काय ते तू ठरव. आणि भगवंता तू प्रकट झालास, तुझं दर्शन मला झालं. आता मागण्यासारखं माझ्याजवळ काही शिल्लक नाही. आणि इथंच भगवंताची माया असते. भगवान मागायला सांगतात खरं, आणि तिथं जर माणूस चुकला मागायला तर तो पुन्हा या मायेच्या चक्रामध्ये अडकतो. प्रल्हाद हे जाणत होता. तरी सुद्धा नृसिंह भगवान म्हणतात, नाही नाही प्रल्हादा, तुला काहीतरी मागितलंच पाहिजे. त्याच्यावर हा प्रल्हाद मागणं मागतोय, भगवंता यदि राशीश मे कामान. खरं तर मला काहीच नकोय, पण तुला द्यायचंच असेल तर मला एकच दे. माझं एकच मागणं आहे. आणि तो सांगतोय, माझी एकच इच्छा आहे की माझ्या मनामध्ये तुझ्याशिवाय दुसरी कोणतीच इच्छा निर्माण होऊ नये. एवढंच माझं मागणं आहे. काय मागणं मागितलंय बघा. इच्छाच करायची असेल तर इच्छांच्या त्यागाची इच्छा, कामनाच करायची असेल तर कामना रहित होण्याची कामना. असं हे दिव्य मागणं हा मागतोय. कारण प्रल्हाद सांगतो, ही कामनाच माणसाचा सर्वनाश करते. एका कामनेमधूनच लाखो कामना उत्पन्न होतात आणि माणसाला 84 लक्ष योनींच्या मधून फिरायला लावतात. म्हणून भगवंता, माझ्या अंतःकरणात कामनाच देऊ नकोस. नृसिंह भगवान हसतात. त्यांना समजतं यानं काय मागितलंय. तथास्तु असं म्हणतात, आशीर्वाद देतात. आणि त्यानंतर हळूच हा दुसरा वरही मागतो. प्रल्हाद आहे चतुर आहे, भक्त हा बुद्धिमान असतो. तो सांगतो, भगवंता माझे जे वडील आहेत त्यांच्या हातून अनेक अपराध झालेले आहेत. भगवंता तेही सगळ्या दोषांच्या पासून मुक्त व्हावेत आणि त्यांनाही तुमचं स्थान प्राप्त व्हावं. भगवान त्यालाही तथास्तु असं म्हणतात. सगळे देव देवता प्रणाम करतात. प्रल्हाद साष्टांग दंडवत घालतो आणि भगवान अंतर्धान आता होणार. पण तेवढ्यात भगवान नृसिंह भगवान ब्रह्मदेवांना जरा जवळ बोलावतात. ब्रह्मदेव येतात जरा घाबरतच आणि सांगतात की हे ब्रह्मन, निदान दैत्यांना वरदान देताना थोडा काय कर, काय वरदान द्यावं याचा जरा विचार कर. कारण तू असं काही वरदान दिलंस त्याच्यामुळं मला हे असा अवतार आणि असा रूप धारण करावं लागलं. वाईट माणसाला काहीही आश्वासन देताना माणसानं 10 वेळेला विचार करावा. असं सांगून भगवान अंतर्धान पावतात. आणि याच ठिकाणी हे सगळं नृसिंह भगवंताचं आख्यान समाप्त होतं. याप्रमाणे नारद महर्षी युधिष्ठिराला अनेक प्रकारानं ज्ञान देतात. वर्णाश्रम धर्म सांगतात.
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणानं अध्ययन अध्यापन करावं, क्षत्रियानं सीमांचं रक्षण करावं, वैश्यानं व्यापार करावा आणि शूद्रानं सेवा करावी. आणि ब्रह्मचर्याश्रम ज्याच्यामध्ये विद्यार्जन हे प्रधान आहे. यानंतर गृहस्थाश्रम हा सेवाश्रम आहे. सेवा अन्य 3 आश्रमांची सेवा करावी. वानप्रस्थाश्रमामध्ये इंद्रियांच्यावर निग्रह आणि तपश्चर्या प्रमुख आहे. आणि संन्यासाश्रमामध्ये केवळ आणि केवळ त्याग आहे. असं सुंदर सगळं वर्णन करून याच ठिकाणी श्रीमद भागवताचा 7वा स्कंद समाप्त होतो. या 7व्या स्कंदामध्ये प्रामुख्यानं शुकब्रह्म या परीक्षिताला जी नृसिंह भगवंताची कथा आणि आख्यान सांगतात, याच्यामागं प्रयोजन एकच. या आख्यानामधून सगळ्यात महत्त्वाचं कार्य जर काही केलं असेल तर ते म्हणजे नास्तिकवादाचं खंडन. मी पहा, कारण अनादी काळापासून या जगामध्ये 2 प्रकारच्या प्रवृत्ती आपल्याला दिसतात. 2 प्रकारची सतत माणसं आहे. केवळ कलियुगात नव्हे तर सत्ययुगापासूनच युगायुगांच्या मध्ये या 2 परस्पर विरोधी प्रवृत्ती. काही माणसं आस्तिक श्रद्धावान आहेत आणि श्रद्धावान म्हणजेच वेदांच्यावर, धर्मावर, ईश्वरावर श्रद्धा असणारी माणसं. आम्ही सर्वजण. आणि आमच्याबरोबरच या जगात दुसरी माणसं आहेत. कलियुगामध्ये त्यांचाच प्रादुर्भाव जास्त आहे, संख्येनं अधिक आहेत. ती म्हणजेच नास्तिक माणसं, भौतिकवादी असणारी माणसं, या जडालाच महत्त्व देणारी माणसं, या जगात ईश्वर, वेद काहीही नाही असं मानणारी माणसं, त्याला म्हणतात नास्तिक माणसं. ईश्वराचं अस्तित्व सहजपणानं नाकारतात आणि त्यांच्यासाठी हा अवतार भगवान घेतात. हिरण्यकश्यपूच्या एकाच प्रश्नामध्ये या नास्तिकवादाचं सगळं रहस्य दडलंय. त्यानं प्रश्न विचारलाय, यदि सहा सर्वत्र अस्मात् स्तंभेन दृश्यते. जर ईश्वर सगळ्या ठिकाणी असेल तर तो जड खांबामध्ये का नाही? आजही सगळी पिढी पहा, एकच प्रश्न नास्तिक लोक विचारतात, ईश्वर असेल तर आम्हाला दाखवा. जसं मराठीत म्हण आहे, बरोबर, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तसं या सगळ्या नास्तिक माणसांना प्रश्न आहे, ईश्वर असा समोर दाखवा. आणि म्हणूनच ईश्वर काय आहे याची मीमांसा या ठिकाणी थोडक्यात करतात. या कथा असतील, कथेमध्ये ईश्वराचं स्वरूप सांगितलं असेल. ईश्वर हा शब्द आम्ही ऐकतोय, पण खरोखरच ईश्वर म्हणजे काय? आपल्यालाच आपल्या नातवांनी, तरुण मुलांनी विचारलं तर आज आमच्याकडं उत्तरही नाही आहे. आपल्या पिढीला सांगितलं गेलं, इथं नमस्कार कर, की आम्ही करतोय, पण जी नास्तिकवादी, बुद्धिवादी, बुद्धिनिष्ठ लोक आहेत त्यांना उत्तरं पाहिजे आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात, ईश्वर ही कल्पना नाही. ईश्वर या शब्दाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. थोडक्यात आपण पाहू. ईश्वर याच्यामध्ये मूळ शब्द आहे ईशनशीलः इति ईश्वरः. जो ईशनशील आहे म्हणजे जो सगळ्यांच्यावर शासन करू शकतो, जो नियमन करतो, त्याला म्हणतात ईश्वरः. शास्त्रकार या ठिकाणी मीमांसा करतात. समजा बाहेर माझं घर चालत असेल, एखादं ऑफिस चालत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा ऑफिस चालवणारी एक मुख्य व्यक्ती आहे, ज्याला आपण चेअरमन असं म्हणतो बघा. आणि तो सगळं ठरवतो आणि मग त्याच्या नियमानं बाकी सगळे कार्यरत होतात. राजा असेल, राजा तिथं सिंहासनावर बसतो आणि त्याच्या केवळ सत्तेनं मंत्री, प्रधान आदी सगळे कार्यरत होतात.
साधी 4 माणसांची कंपनी चालवायची असेल तरी कोणीतरी एक नियामक शक्ती आवश्यक आहे, बरोबर. साधं तुमचं घर चालवायचं असेल तर कोण पाहिजे. घरात बाकी सगळे कसंही वागतात, पण एक व्यक्ती मात्र सगळं ठरवण्याचं, सगळं नियोजन करण्याचं काम करते. तसंच या ठिकाणी शास्त्रकार विचार प्रवृत्त करतात. अनादी काळापासून जर हे विश्व चालत आलेलं असेल तर विश्वाला चालवणारी कोणीतरी एक नियामक शक्ती असलीच पाहिजे. तुम्हाला मान्य असो किंवा नसो, तुमच्या बुद्धीला पटो किंवा न पटो, तुम्ही पहा सत्ययुगापासून अखंडपणानं सूर्य रोज उगवतोय, चंद्र उगवतोय, अग्नीचं कार्य करतोय, वारा वाऱ्याचं काम करतोय, सगळी पंचमहाभूत त्यांची कामं करतायत. हे जर त्रिवार सत्य असेल तर याच्या मागे एक कोणीतरी अध्यक्ष, बरोबर, कोणीतरी एक मुख्य असणारी नियामक शक्ती ही आहे. सूत्रधार हा असलाच पाहिजे. आणि तो जो सूत्रधार आहे त्याला म्हणतात ईश्वरः. काही वेळेस खूप मोठा कार्यक्रम होतो बघा तुम्ही. साधं असं ज्ञानयज्ञ करायचा असेल 7 दिवसांचा सुद्धा, आपण नुसतं येऊन इथं बसतोय, पण त्याच्या मागं काहीतरी नियोजन आहे. कदाचित हे सगळं कोण करतंय मला दिसणार नाही, माहीतही नसेल, पण याच्या मागं कोणीतरी असलंच पाहिजे. आणि ती जी शक्ती आहे नियामक शक्ती, ती म्हणजेच ईश्वरः. म्हणून तरी भगवान गीतेमध्ये म्हणतात, मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम. अर्जुना, मी अध्यक्ष आहे आणि माझ्या नियमानं हे सगळं विश्व चालतं. भीषास्माद वातपवते भीषो देती सूर्यः. जणू काही याच्या भीतीनं सूर्य उगवतो, चंद्र तारे उगवतात. श्रुती आणि उपनिषदांच्या मध्ये वर्णन येतं. म्हणून ईश्वर म्हणजेच नियामक शक्ती. ईशनशील याचा दुसरा अर्थ आहे जो सगळ्यांना व्याप्त करतो, त्याला म्हणतात ईश्वरः. ईशिनोती व्याप्नोती इति. आम्हाला सगळ्यांना, समष्टी आणि वेष्टीला अंतर्बाह्य जर कोणी व्याप्त केलं असेल, ती जी व्याप्त करणारी शक्ती आणि तत्व आहे ते म्हणजे ईश्वरः. परवा दृष्टांत दिला, जसं लाटेच्या आत पाणी, लाटेच्या बाहेर पाणी, लाटेच्या डावीकडं उजवीकडं अंतर्बाह्य काय आहे, पाणीच आहे. त्या पाण्यानं जसं लाटेला अंतर्बाह्य व्याप्त केलेलं आहे, तसंच या ईश्वर तत्वानं आम्हा सगळ्यांना व्याप्त केलेलं आहे. म्हणून तरी श्रुती वर्णन करते, सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा. आणि आम्हाला व्याप्त करूनही तो अत्यतिष्ठ दशांगुलम, दशांगुळ उरलाय. असा हा ईश्वर सर्वव्यापी आहे. यानंतर पुढचा अर्थ सांगतात, हा ईश्वर, आपण म्हणतो देवाला देव बाप्पा वर बसलाय, लहान मुलांना आपण सांगतोय, पण ईश्वर ही कल्पना नाही. ईश्वर ही काहीतरी ठेवलेली एखादी अंधश्रद्धा तर मुळीच नाही. तर ईश्वर आहे अशा माझ्या बुद्धीचा दृढ विश्वास आहे. आणि हे केव्हा समजतं, सगळं सुरळीत चाललं असेल तर काही समजत नाही. कारण सगळं व्यवस्थित चाललेलं असताना मी म्हणतोय सगळं कुणामुळं, माझ्यामुळं चाललंय. पण ज्यावेळी आयुष्यामध्ये एकामागं एक भयंकर प्रसंग येतात, माणसाला जाणीव होते काही गोष्टी माझ्या हातामध्ये आहेत, पण माझ्या हातातून ज्यावेळेस गोष्टी सुटायला लागतात, जाणीव होते या बुद्धीला, बरोबर, बुद्धीला समजतं की अरे आता माझ्या हातात काहीच नाही.
माझ्या एखाद्या प्रिय व्यक्तीला अचानक त्रास होतो, आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. बघा, डॉक्टरांना किती डोळे भरून सांगतो, डॉक्टर सगळं करा. पण कोणताही मोठा डॉक्टर बघा, ओटीमध्ये जाताना सांगतो आणि बाहेर आल्यावरही सांगतो, माझं काम मी केलेलं आहे, त्याच्या पुढचं त्याच्या हातामध्ये आहे. याचा अर्थच आमच्या सगळ्यांना जाणीव होते की माझ्या जीवनावर सुद्धा नियमन करणारी एक शक्ती आहे. सगळंच माझ्या प्रयत्नानं होत नाही. मी प्रयत्न करेल, पुरुषार्थ करेल, कष्ट करेल, पण त्याला यश देणं आणि न देणं याच्यामध्ये तिसरा असणारा दैवी घटक आहे. तुम्ही त्याला दैव म्हणा, त्याला प्रारब्ध म्हणा, त्याला नशीब म्हणा, इंग्लिशमध्ये त्यालाच लक आणि बॅड लक म्हणा, शब्द काहीही वापरा, पण ती जी अज्ञात शक्ती आहे ती शक्ती म्हणजे आहे ईश्वरा. म्हणून आस्तिक्य बुद्धीची, श्रद्धेची व्याख्याच केली आहे अस्ति इति बुद्धी. म्हणून श्रद्धा ही मनाची उचंबळून येणारी केवळ भावना नाही आहे, कारण आपल्या आत भावना येतात आणि आपोआप जातातही. पण श्रद्धा ही अशी एक गोष्ट आहे आयुष्यभर. एकदा माझी श्रद्धा एखाद्या स्थानामध्ये नितांत निर्माण झाली, म्हणून श्रद्धा हा बुद्धीचा धर्म आहे. माझ्या बुद्धीला जाणीव होते की अरे इथं काहीतरी अलौकिक आहे, दिव्य आहे, जिथं जावं. कदाचित काय आहे मला माहीत नाही, ते स्वरूप कसं आहे कदाचित मला अनुभवही नसेल, पण काहीतरी आहे हे बुद्धीला समजतं आणि मी नतमस्तक होतो. आणि म्हणून ईश्वर म्हणजेच नितांत श्रद्धा आहे. इतकंच नव्हे, आणखीन सांगतात, युक्तिवादानं जर सिद्ध करायचंच असेल तुम्हाला, काही लोक बुद्धिनिष्ठ आहेत, इतका सोपा युक्तिवाद आहे, ईश्वर आहे का नाही सिद्ध करण्याचीही गरज नाही आहे. शास्त्रकार न्याय सांगतात, सगळं विज्ञान त्याच्यावर अवलंबून आहे. कारणं विना कार्यं न सिद्ध्यति. कारणाशिवाय कार्य निर्माण होत नाही. जसं एखादा वृक्ष जर मला आज दिसत असेल मोठा, पानं, फुलं, फळं बहरलेला, तर तो वृक्ष कुठून निर्माण झालाय? कुठून? असा अचानक चमत्कार झालेला नाहीये. त्या वृक्षाच्या खाली मूळ आहे, मुळाच्या खाली त्या वृक्षाचं एक छोटंसं असणारं, सूक्ष्म असणारं बीज आहे. बरोबर? मग तुम्ही म्हणाल दाखवा कुठं बीज आहे. डोळ्यांना दिसतंय? डोळ्यांना बीज दिसूच शकत नाही, कारण बीज हे कायम जमिनीच्या खाली आहे. बरोबर? दिसतोय तो वृक्ष जो जमिनीच्या वर आहे, म्हणून वृक्ष आहे. मी मुद्दाम शब्द वापरेन, तुम्ही ऐकताय शास्त्र अनेक वर्ष. वृक्ष हा व्यक्त आहे आणि वृक्षाचं बीज हे अव्यक्त आहे. बरोबर? ते माझ्या डोळ्यांना दिसत नाही, पण एखादा बुद्धिमान माणूस इथं आला आणि म्हणाला बीज दिसत नाही म्हणून ते नाहीच असं म्हणणं, हे काय आहे? हे बुद्धीचं लक्षण नाही आहे. उलट दिसत नाही म्हणून नाही असं म्हणणं हे काय आहे? हे घोर अज्ञान आहे. तसंच या ठिकाणी सांगतात, हे सगळं जग जर दृश्य दिसत असेल तर याला निर्माण करणारा कोणीतरी असलाच पाहिजे. बरोबर ना? कारणाशिवाय कार्य निर्माणच होत नाही, हा सिद्धांत आहे. साधं मी जर या ठिकाणी माझं शरीर दिसत असेल तर मला कुणीतरी जन्माला घातलं आहे. माझे आईवडील आहेत, त्याही आईवडिलांना जन्माला घालणारे त्यांचे आईवडील आहेत. बरोबर? त्यांचेही आईवडील आहेत. असं मागं मागं करत जर तुम्ही गेला, तुमच्या घरात फोटो लावलेले असतात, पणजोबा, खापर पणजोबा पाहिलेत तुम्ही कधी? डोळ्यांनी कधी पाहिले नाही. मग तुम्ही युक्तिवादानं म्हटलं पाहिजे ते दिसत नाहीत म्हणून नाहीत, पण असं म्हणूच शकत नाही
मी त्या प्रतिमेवर विश्वास ठेवतो, बरोबर ना, श्रद्धा ठेवतो की ते आहेत म्हणूनच आज मी इथं आहे, कारण कारणाशिवाय कार्य निर्माण होऊ शकत नाही. मग हे जगड्व्याळ विश्व इथं दिसत असेल म्हणून तर यात सगळे वैज्ञानिक सुद्धा शोध घेत आहेत. त्यांनी गृहीत धरलेलं आहे की विश्वाला काहीतरी कारण हे आहेच आणि ते कारण शोधण्याचा ते प्रयत्न करतायत. पण आमच्या वेदांनी, आमच्या उपनिषदांनी लाखो वर्षांच्या पूर्वीच ते कारण सांगून ठेवलंय. सदैव सौम्य इदमग्रमासीत एकमेवा द्वितीयं ब्रह्म. आणि ते जे कारण आहे तो म्हणजेच हा ईश्वरः इति. हे समजायला अवघड जात असेल, सोडून द्या. ईश्वर किती साधा आहे, किती आपल्या समोर आहे. इथं तुम्ही पाहताय फॅन आहेत, अनेक दिवे आहेत आणि या सगळ्यांच्यामधून काय वाहतीये? वीज, विद्युत शक्ती वाहतीये. तुम्हाला कोणी येऊन विचारलं कुठं आहे विद्युत शक्ती? डोळ्यांना दिसतीये? डोळ्यांना विद्युत शक्ती दिसूच शकत नाही, पण दिसत नाही म्हणून नाही म्हणणं उलट हीच अंधश्रद्धा आहे. आम्ही या विजेचा, या शक्तीचा आविष्कार पाहतोय, फॅन हलतोय, वारा येतोय, हे सगळे दिवे लागलेले आहेत. एखादा दिवा 100 वॅटचा असेल, एखादा 40चा असेल, एखादा 5चा असेल, एखादा 1000 वॅटचा असेल. तसतसा प्रकाश बदलतोय, आविष्कार बदलतोय. पण तुम्ही पहा या सगळ्या उपकरणांच्या मधून जी जाते ती एकच असणारी विद्युत शक्ती आहे. अगदी MACBचा ऑफिसर जरी इथं आला आणि त्यानं विचारलं दाखवा विद्युत शक्ती, दिसत नाहीये, मग त्याला काय द्या? एक शॉक द्या. अनुभवायचीच असेल, वीज आहेच पण ती वाहून नेण्याचं सामर्थ्य आज माझ्यामध्ये नाहीये, एकट्या त्या कॉपरच्या वायरमध्ये ते सामर्थ्य आहे. म्हणून ईश्वराला अनुभवायचं असेल तर माझं अंतःकरण सामर्थ्य संपन्न पाहिजे, बरोबर. वारा आहे, डोळ्यांना दिसत नाहीये पण मला अनुभवायला येतोय. ऑक्सिजन आहे म्हणून तरी मी जगतोय. तुम्ही जर हे लॉजिक सगळीकडे लावलं केवळ दिसत नाही म्हणून नाही, तर ऑक्सिजन शिवाय तुम्ही जगूच शकणार नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये, या जगामध्ये, या संपूर्ण समष्टीमध्ये शक्ती हे असं एक तत्व आहे की शक्ती असल्याशिवाय, येते लक्षात, कोणतंच कार्य होऊ शकत नाही. करा प्रयत्न शक्तीशिवाय काम करण्याचा. याचा फार सुंदर मीमांसा देवी भागवतामध्ये खूप विस्तारपूर्वक शक्ती या शब्दाची मीमांसा केली. आणि देवी स्वतः सांगते की अरे तू असं एखाद दिवस बघा, आपण ज्यावेळेस थकतो त्यावेळेस काय म्हणतो? आज माझ्यात शक्ती नाही आहे. शक्ती आणि माझा इतका घनिष्ठ संबंध आहे. बघा तुम्ही, देवी स्वतः सांगते, असं मी म्हणत नाही आज मी विष्णुहीन आहे, मी रुद्रहीन आहे असं म्हणत नाही, पण मी शक्तिहीन आहे. आज काही माझ्या अंगात शक्ती नाही असं मात्र मी म्हणतो. कारण शक्ती आणि मी, शक्ती नाही असं म्हणायला सुद्धा काय लागते? शक्ती, थोडीशी तरी शक्ती पाहिजे. म्हणून आचार्यांच्या जीवनामधला प्रसंग आहे. एकदा आचार्य काश्मीरला गेले होते शक्तिवादाचं खंडन करण्या, शाक्त मताचं खंडन करण्यासाठी. म्हणून त्या दिवशी पूर्वी काही असे वाहनं नव्हती, पायी पायी पदयात्रा करून थकून आचार्य गेले. संध्याकाळ झाली आणि दुसऱ्या दिवशी पूर्वी विद्वत सभा होत असत आणि त्या ठिकाणी आचार्यांनी ठरवलं होतं की शाक्त मताचं खंडन करायचं. आचार्य थकून सगळे विधी आटोपून झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सभा होती आणि झोपायला गेल्यानंतर रात्रीच्या वेळेस एक छोटीशी बालिका त्यांच्या समोर आली. आचार्य जागे झाले.
तिला विचारलं, फार सुंदर देवीसारखी दिसत होती. तिला विचारलं, तू कोण आहेस, कशासाठी आलेली आहेस? ती विचारते, आचार्य मी असं ऐकलंय तुम्ही या नगरीमध्ये कशासाठी आलेला आहात? आचार्य सांगतात, काही नाही ग, उद्या शाक्त मताचं खंडन करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. त्यावेळेस ती म्हणते, काही हरकत नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा येते. आचार्य पाहतात, सकाळी उठल्यावर तर अंगात थोडीशी सुद्धा ताकद नसते. ती बालिका विचारते, आचार्य आपण शाक्त मताचं खंडन आज करणार आहात ना? आचार्य म्हणतात, नाही करणार होतो, पण आजच्या ऐवजी आता उद्या करेन. ती विचारते, का बरं? आचार्य सांगतात, आज माझ्या अंगात शक्तीच नाही आहे. येते लक्षात? शाक्त मताचं खंडन जरी करायचं असेल, शक्ती नाही असं जरी म्हणायचं असेल, तरी आमच्यामध्ये काय पाहिजे? शक्तीची आवश्यकता आहे. आणि म्हणून सिद्ध केलंय, शक्ती म्हणजेच हे ईश्वर तत्व आहे, शक्ती नाही. म्हणून नास्तिक लोकांना सुद्धा खंडन करायचं असेल, ईश्वर नाही असं म्हणायचं असेल, तरी काय पाहिजे? ईश्वराचं अस्तित्व आवश्यक आहे. म्हणून तरी प्रल्हादानं उत्तर दिलं, न केवलम मे भवतश्च राजन. माझा नारायण, माझा ईश्वर ही शक्ती केवळ माझ्यामध्ये नाही, तर आपल्यामध्ये सुद्धा तेच चैतन्य नखशिखांत स्थित आहे. म्हणून या जगात ईश्वर नाही असं कोणीही वरून भगवान जरी आला तरी सिद्ध करू शकत नाही. कारण ईश्वर हे आमच्या सगळ्यांच्या आत असणारं तत्व आहे. जसं सगळे अलंकार नष्ट होतील, सगळे घट फुटतील, पण मातीचा नाश होऊ शकत नाही, तसंच हे सगळं जरी नष्ट झालं तरी याचं जे तत्व आहे त्या तत्वाचा कदापि नाश होऊ शकत नाही. आणि ते तत्व म्हणजेच या ठिकाणी सांगतात सच्चित आणि आनंद स्वरूप, असं ज्याचं वर्णन उपनिषद करतात, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आणि हेच या ईश्वराचं स्वरूप आहे, हेच ईश्वर तत्व आहे. म्हणून असे हजारो युग आली आणि गेली, लाखो नास्तिक जन्माला आले आणि गेले, तरीसुद्धा ईश्वराचं अस्तित्व कोणीही नाकारू शकत नाही. कारण ते जे जगतात काहीही नाही असं जरी म्हणायचं असेल, 2-4 तासानं मी विचारलं, या हॉलमध्ये कोण आहे? तुम्ही म्हणाल इथं काहीही नाही, पण काहीही नाही हा जो अभाव आहे, या अभावाला सुद्धा काय आहे? सत्ता आहे. येते लक्षात? काहीही नाही हे समजण्यासाठी कोणीतरी असणं आवश्यक आहे. आणि म्हणून सांगतात या विश्वामध्ये ईश्वर हा सत्ता स्वरूपानं स्थित आहे. सूर्य आहे, चंद्र आहे, वृक्ष आहे, डोंगर आहे, हे सगळे प्राणी मात्र आहेत. आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे 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 याच प्रत्ययानं प्रचिती येते, नवे काहीही नाही हे सुद्धा आहे. येते लक्षात? अभाव सुद्धा अस्तित्वामध्ये आहे. म्हणून अभावाला सुद्धा जे सत्ता देतं ते तत्व म्हणजे ईश्वरः इति. ठीक? आणि हे सिद्ध करण्यासाठीच भगवंतांनी हा नृसिंह अवतार घेतला आणि संपूर्णतः या नास्तिकवादाचं खंडन केलं. असं हे सुंदर आख्यान सांगून, म्हणूनच आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय, भागवत म्हणजे केवळ कथा नाही आहेत. या आख्यानांच्या मधूनच एकापेक्षा एक श्रेष्ठ असणारे उपनिषदांचे सिद्धांत या ग्रंथामधून शुकब्रह्म मांडतात. पुढच्या 8व्या स्कंधाला प्रारंभ होतो. भगवान अनेक वेळेला या पृथ्वी तलावर त्या त्या काळात त्या त्या वेळेत आवश्यक असणारे, योग्य असणारे अनेक अवतार घेतात. असाच पुढचा एक भगवंताचा सुंदर अवतार भगवान हरिरूपानं अवतार घेतात आणि गजेंद्राचा उद्धार करतात.
ते आख्यान या ठिकाणी येतं. प्राचीन काळी क्षीरसागरानं वेढलेला एक त्रिकूट पर्वत होता आणि या पर्वताच्या अवतीभोवती इतकं सुंदर रम्य असणारं वातावरण होतं. त्यावर अनेक नद्या, सुंदर पाण्याची, निर्मल पाण्याची, शुद्ध पाण्याची सरोवरं होती आणि त्या पाण्यामध्ये येऊन, सरोवरांच्या मध्ये येऊन देवस्त्रियासुद्धा स्नान करीत असत. इतकं शांत आणि पवित्र असणारं ते वातावरण. प्राचीन काळी या सरोवरांचं पाणीसुद्धा सुगंधी असायचं, अतिशय शुद्ध असायचं. आणि त्या दरीमध्ये भगवान वरुण राजाचं एक सुंदर ऋतुमान नावाचं उद्यान होतं आणि या उद्यानामध्ये अनेक वृक्ष फुलांनी फळांनी बहरलेले होते. आणि याच जंगलामध्ये, या उद्यानाच्या अत्यंत घनदाट जंगलामध्ये एकदा गजेंद्र आपल्या परिवारासह फिरत होता. फिरता फिरता एका जलाशयाच्या जवळ आला. हत्ती म्हटलं की आपोआप जलाशय दिसला की पाण्यामध्ये विहार करण्यासाठी गजेंद्र त्या पाण्यामध्ये प्रवेश करतो. त्याचा सगळा परिवार, छोटी त्याची पिल्लं, हत्तीणी सगळेच जण पाण्यामध्ये उतरतात. त्याचे आप्त बंधू, सगळेच नातेवाईक, हत्तीचे कळप सगळे त्या पाण्यामध्ये मुक्त विहार करतात, जलविहार करतात. करता करता अचानक हा जो गजेंद्र आहे, महाबलवान आणि दिप्पाड शरीराचा, त्याला समजतं की आपला पाय कोणीतरी खालून पकडलेला आहे. एक पाय, आणि तो पाय मगरीनं पकडलेला असतो. गजेंद्र सहजच पाण्यामध्येच पायाला थोडासा धक्का देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मगरीला पायानंच विलग करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला जाणीव होते की जेवढं मी त्या मगरीला दूर सारण्याचा प्रयत्न करतोय, ढकलण्याचा, तितकी ती पकड जी आहे ती अधिक घट्ट होते आहे. पण हा गजेंद्र बलाढ्य असतो, त्याला सहज वाटतं आणि म्हणून तो त्या मगरीनं धरलेला जो पाय आहे तो सोडवण्याचा अनेक प्रकारानं प्रयत्न करतो. पण त्याला समजतं की मगरसुद्धा साधं नाही आहे. माझा पाय हळूहळू खाली खाली खोलवर जायला लागलेला आहे आणि हाच त्याचा प्रयत्न चाललेला असतो. त्या मगरीबरोबर जवळजवळ 1000 वर्ष युद्ध चाललं. गजेंद्राला जाणीव होते, माझ्यासारखा सामर्थ्य संपन्न गजेंद्र युद्ध करतोय, पण मी माझ्या या प्रयत्नानं, पराक्रमानं माझा पाय सोडवू शकत नाहीये, उलट पाय खाली खाली जातोय. बाकीचे त्याच्याबरोबरचा आलेला सगळा परिवार तोपर्यंत यांचं स्नान जलविहार झालेला असतो आणि सगळे आधी थोडीशी त्याला मदत करतात. म्हणजे पाण्यातल्या पाण्यात त्याला धरून सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना समजतं याला सोडवण्याच्या नादात आपण कदाचित आपला पाय पकडला जाईल, याचा सोडेल. आणि म्हणून हे सगळे आप्त, नातेवाईक, हत्तीणी, याची पिल्लं सगळे काठावर येतात आणि काठावरून यांचं युद्ध पाहतात. काठावरून याला सांगतात कसं लढ. काहीतरी सांगायचं इथं. शुकब्रह्म फार सुंदर मार्मिक सांगतात. काठावरून सल्ले देणारे भरपूर लोक असतात. हा गजेंद्र गामे गुम होतो भर पाण्यामध्ये. त्याला जाणीव होते की कोणीतरी दिव्य शापित कोणीतरी आहे आणि जितकं मी सोडवण्याचा प्रयत्न करतोय तितका मी चिखलामध्ये अडकत चाललोय. सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतात. तो भगवंताला त्याच वेळेस त्याला स्मरण होतं. एका बाजूला तो पाहतोय काठावर सगळे निघून गेलेले आहेत, सगळे थांबलेत, बघतायत, काहीतरी सल्ले देत राहतायत. पण गजेंद्राला सगळ्यात शेवटी जाणीव होते आता काही माझ्या प्रयत्नानं या मगर मिठीमधून मी सुटणार नाही. फार सुंदर वर्णन केलंय. न सोदरो न जनको जननी न जाया नैवात्मजो न च कुलम विपुलम बलम वा.
भगवंता आज माझ्या जवळ माझे आप्त नातेवाईक आहेत, माता पिता पत्नी सगळे आहेत, पिल्लं आहेत, सगळेच नातेवाईक मित्र परिवार सगळे आहेत, नवे माझंच बळ सामर्थ्य सुद्धा आहे, एवढं बलाढ्य विशाल काय शरीर आहे, पण दुर्दैवानं आज त्यांच्यापैकी कोणीच मला दिसत नाही जो मला मदत करेल. संदृश्यते किल कोपी सहाय्यको मे, मला कोणी सहाय्य करेल. माझ्या सगळ्या आशा संपलेल्या आहेत. तस्मात् त्वमेव शरणं मम चक्रपाणे, केवळ तूच माझा शरण आहेस. भगवंता बुद्धिर्विकुंठिता नाथ समाप्ता मम युक्तयः. तो सांगतोय माझी बुद्धी कुंठित झालेली आहे. नान्यत् किंचित विजानामि त्वमेव शरणं मम. आज या भयंकर प्रसंगामध्ये भगवंता मला तुझं स्मरण होतंय. गजेंद्र आर्ततेनं भगवंताला हाक मारतो, भगवंता बास आता तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही. भगवान खरोखरच त्याच्या हाकेला धावून श्रीहरी रूपानं त्या पाण्यामध्ये प्रकट होतात. गजेंद्राला जाणीव होते बाकी कोणीच नाही, पण ईश्वर मात्र माझ्यासाठी धावून आलेला आहे. आता भगवंताला मी काय द्यावं या पाण्यामध्ये. समोरच पाण्यामध्ये कमलपुष्प असतं, तेच घेतो आणि तेच अर्पण करतो. भगवंता कृपा करून मला यामधून सोडवावंस, तो सांगतोय. आणि त्याच वेळेस भगवान त्याला आशीर्वाद देतात. सहजपणानं त्याचा पाय त्या मगर मिठीमधून सोडवतात, गजेंद्राचा त्यामधून उद्धार करतात. आणि त्यावेळेस भगवंताचं ते सुंदर असणारं जे स्वरूप आहे, गजेंद्र त्यांची स्तुती करतो आणि म्हणतो, यस्मिन्निदं यतश्चेदं येनेदं च इदं स्वयं. ज्याच्यामधून हे सगळं आहे, ज्याच्यामध्ये हे सगळं आहे आणि ज्याच्यामध्ये सगळं लय पावतं, भगवंता तुझा पुन्हा पुन्हा प्रणाम असो. आणि अशा या भगवंताला तो प्रणाम करतो. शुकब्रह्म या ठिकाणी सांगतात, श्रीहरी अवतार घेऊन भगवंतांनी या गजेंद्राला या संसार सागरामधून मुक्त केलं. गजेंद्र म्हणजेच हा मी म्हणणारा जीव आहे. आणि मगर मिठी आपण म्हणूनच शब्द आलाय, मगर मिठी म्हणजे हा घोर संसार आहे. आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय खरं, पण जितका सोडायचा प्रयत्न करतोय तितका मी खोल त्या चिखलामध्येच, त्या संसार कर्दमामध्येच खोल जातोय आणि बद्ध होतोय. असा हा घोर संसारामधून वर यायचं असेल तर शरण्यस्थान एकच, आणि ते म्हणजेच या भगवंताचं स्थान आहे. सगळी दलदल चिखल म्हणजे हा घोर संसार आहे, आणि ती मगर मिठी म्हणजेच ही घोर माया आहे. हा जीव गजेंद्र रूपी असणारा जीव अडकलेला आहे. तो गजेंद्र तरी हजारच वर्ष, आपण लाखो योनी अजून अडकलेलोच आहोत. आपला तो पाय धरलेलाच आहे. आणि असा हा जीव प्रार्थना करतो भगवंताला, या संसारामधून तू सोडवावस. या ठिकाणी शुकब्रह्म या संसाराची मीमांसा करतात. व्याख्या केली आहे संसाराची, अनेक अनर्थ संकुलहा इति संसारा. या संसारामध्ये अनेक असंख्य असणारे जे अनर्थ आहेत, म्हणून संसारामध्ये अर्थ कधीच घडत नाहीत. सगळे काय घडतात, तुम्ही म्हणता ना नीट नेटका संसार, तुम्ही किती प्रयत्न करा नीट नेटका करण्याचा, पण इथं रोज काहीतरी विपरीत घडतं. आणि आपण सारखा डोक्याला हात लावतोय. ज्या संसारामध्ये मी जगतोय, या संसाराचं स्वरूपच अनर्थ हे आहे. इथं एका मागून दुसरा अनर्थ, दुसऱ्या मागून तिसरा अनर्थ. कधी काळी एखादा अर्थ घडला तर घडतो, पण त्याचा आनंद घेत असतानाच पुन्हा दुःख प्राप्त होतं. म्हणून अनेक दृष्टांत दिलेत या संसारासाठी. हा संसार गंधर्व पत्तनवत इति. तुम्ही बाहेर गेलात, आकाशाकडं पाहिलं,
ढग जमा होतात आणि थोड्या वेळ 5 मिनिट निरीक्षण केलं तर त्या ढगांचे अनेक आकार तुम्ही पाहता बदलतात. काही वेळेस गंधर्व नगरी दिसते, राजाचं सिंहासन दिसतं, मंत्री बसलेले दिसतात आणि पाहता पाहता पाहताच ते ढग काय होतात, विखुरतात. जे मी नगरी पाहिली ती विस्कळीत होते, त्या ठिकाणी दुसरं चित्र, तिसरं चित्र. हे जसं आपण पाहतोय त्याप्रमाणेच आमचं जीवन आहे. क्षणाक्षणाला बदलतंय. 25 वर्षापूर्वी तुम्ही रंगवलेली स्वप्न, 25 नाही 50-60 70 वर्षांच्या पूर्वी रंगवलेली स्वप्न आणि आज इथपर्यंत आलेलं जीवन पहा. आम्ही ठरवतो एक आणि होतं मात्र वेगळं. रोज माझं जीवन बदलतंय. असं हे जीवन अस्थिर आहे. दुसरा दृष्टांत दिलाय मरुमरीचिकावत इति. परवा सांगितलं, उन्हाळा आहे, वाळवंट आहे आणि एखाद्या हरणाला जर खूप तहान लागली तर त्या पाणी दिसतं तिथं जातं, धावत धावत जातं आणि पाहतं तर त्याला समजतं हे पाणी नाहीये, वाळू आहे. पुन्हा ते हरिण दुःखी होतं, समोर पाहतं, पुन्हा पाणी दिसतं, पुन्हा धावत जातं. तिथं गेल्यावर त्याला पुन्हा समजतं की अरे हा पाण्याचा केवळ काय आहे, भास आहे. तसं सांगतात शास्त्रकार, हा माणूस या विषयांच्याकडं लांबूनच पाहतो, भोगांच्याकडं पाहतो आणि त्याला वाटतं की अरे हे मिळवलं की मी काय होईन, सुखी होईन. आज भाड्याचं घर आहे, जरा स्वतःचं फ्लॅट घेतला आणि फ्लॅट शेवटी फ्लॅटच करतो. तुम्हाला कल्पना केली आहे तेवढं स्वतःचं घर झालं की मी काय होईन, सुखी होईन. करत करत तुम्ही गोळाही करता पैसे. बघा आपण सगळे पूर्वी 10 बाय 10च्या खोलीत राहत होतो. आता हळूहळू 1 बेडरूम, नंतर 2 बेडरूम, आता 3 बेडरूम वाढत चाललेले आहेत. सगळं आहे पण तरीसुद्धा मी सुखी नाही आहे. गाडी मिळाली की मी सुखी होईन, नोकरी मिळाली की मी, आधी निदान नोकरी मिळू देत, ती मिळाली की प्रमोशन होऊ देत, माझा पगार वाढू देत, अशा एक नवे अनंत सुखाच्या माणूस कल्पना करतोय. पण तुम्ही पहा त्याला महाल जरी मिळाला तरी सुद्धा त्याला सगळं मिळतंय, पण ज्याच्यासाठी तो तिथपर्यंत गेला ते सुख मात्र मिळत नाही. हे विषय आणि भोग माणसाला अतृप्तच ठेवतात, सुखाचा एक आभास निर्माण करतात. आयुष्यभर सगळं मिळवा, शेवटी असं वाटतं सभोवती सगळं आहे पण आंतरिक सुख आणि शांती मात्र नाही. असं हे मरुमरीचिकावत संसार आहे. तिसरा दृष्टांत दिलाय कदली स्तंभवत इति. कदली म्हणजे केळीचा खुंट. पाहिलाय तुम्ही? असा बाहेरून छान हिरवागार लुसलुशीत दिसतो आणि तो पाहिल्याबरोबर आपल्याला वाटतं याच्या आत काहीतरी असेल. म्हणून तुम्ही एक एक सोलपट काढत राहा. सगळं काढल्यावर समजतं याच्या आत काही नाहीये. तसं तारुण्यामध्ये पदार्पण करता क्षणीच माणसाला वाटतं की याच्यामध्ये काहीतरी, लहानपणापासून आपण स्वप्न पाहतोय फार संसारामध्ये फार काहीतरी चांगलं आहे. लग्न झालेला पहिला दिवस आठवा, फक्त आठवा म्हणजे, आणि त्या जोडीत त्या दिवशी ते हवेमध्येच असतात, जमिनीवर पाय नसतातच. इतके आनंदी असतात पार सुखाच्या त्या अवस्थेमध्ये. त्यांना थोडे दिवसांनी तुम्ही जाऊन भेटा. उपभोगांच्या मध्ये रममाण झालेले आहेत, अनेक स्वप्न आहेत. तुम्ही कसे आहात ते म्हणतील फार चांगले आहोत, सुंदर एकदम सगळं छान चाललेलं आहे. मग थोडे महिने जरा भेटू नका, सोडून द्या त्यांना, मोकळं सोडा. नंतर 2 वर्षांनी भेटा, कसं चाललंय विचारा, छान चाललंय सांगतील. नंतर 5-6 वर्षांनी भेटा,
तोच प्रश्न विचारा, कसं चाललंय? तुम्हाला म्हणतील चांगलं चाललंय, व्यवस्थित, आमच्या प्लॅनिंगप्रमाणे सगळं काही चांगलं चाललेलं आहे. त्याच्यानंतर 10-20 वर्षांनी भेटा, तोच प्रश्न विचारा, कसं चाललंय? बरं चाललंय. आणि मग 30-40 वर्षांनी आता आपण भेटतोच, विचारा कसं चाललंय? चाललंय. समजतंय? प्रश्न तोच, पण आयुष्यात अशी उत्तरं बदलतायत आणि आज अशी एक अवस्था येते, आपण कल्पना केली होती याच्यामध्ये फार काहीतरी आहे, पण आयुष्यामध्ये आता समजतंय की अरे, जिथं मी आनंद आणि सुख पाहिला त्या संसारामध्ये खरं सुख नाही आहे, तथ्य किंवा राम किंवा सार नाही आहे. म्हणून दृष्टांत दिलाय कदाली स्तंभवत इति. किंवा शेवटी सांगतात उपनिषदांच्या मध्ये दृष्टांत दिलाय, हा सगळा संसार स्वप्नवत मिथ्या इति. रात्री जेवलो आणि झोपायला गेलो, सध्या तुम्हाला चांगली झोप लागत असेल, 2 तास ऐकल्यामुळं बुद्धी थकते, पण एखाद्या वेळेस झोप नीट लागत नाही आणि स्वप्न पडतं, आणि स्वप्नामध्ये एकदम जर वाघ सिंह आला तर मी भयभीत होतोय, घाबरतोय, आणि घाबरून मी एकदम उठतो, जागृत होतो, थोडासा भानावर येतो, थोडा प्रभाव आहे, पण सकाळी उठल्यानंतर मला समजतं की अरे, जे मी पाहिलं होतं ते काय होतं? स्वप्न आणि मिथ्या होतं. स्वप्न खोटं आहे याच्या ज्ञानानंच ती भीती, भय, दुःख या सगळ्यांचा आपोआप निराश होतो. तसं आत्ताचा अनुभवायला येणारा जो संसार, शास्त्र सांगतं हा सुद्धा स्वप्ना इतकाच खोटा आहे, मनोकल्पित आहे. जसं तुम्ही मनोविश्व रंगवता, असेच कधीतरी रविवार निवांत बसला असाल, कल्पना करत राहता, त्याला आपण मनोराज्य असं म्हणतो, पण ती मनोराज्य ही केवळ कल्पित आहेत. तसंच हे सगळं आज अनुभवायला येणारा संसार हा सुद्धा केवळ मनोकल्पित आहे. का बरं? जोपर्यंत मन आहे तोपर्यंतच संसार आहे, मन आहे तोपर्यंतच दुःख आहे. आज रात्री झोपायला गेल्यानंतर आहे तुम्हाला दुःख? दुःख नाही, संसार नाही, काही आठवणही नाही. का बरं? कारण त्या ठिकाणी तुमचं मनच लय पावलेलं आहे. म्हणून तरी आपण वैतागलो की काय म्हणतो, आता बास, आता काहीही नको, आता मी झोपायला जातो. झोपेमध्ये सुख मिळतं. का बरं? कारण त्या ठिकाणी संसाराचा अभाव होतो. म्हणून मन आहे तोपर्यंत संसार आहे. म्हणून सिद्ध करतात, संसार जो मी अनुभवतोय सुखदुःखादी हा केवळ मनोकल्पित आहे. आणि शुकब्रह्म या ठिकाणी मीमांसा करतात, ज्या दलदलीमध्ये त्या गजेंद्राप्रमाणे मी अडकलोय, हा सगळा संसार अनित्य आहे, नाशवान आहे, सारहीन आहे, मिथ्या आणि भासात्मक आहे. आणि म्हणून मनुष्यानं यामधून सुटायचं असेल तर भगवंतालाच अनन्य भावानं शरण जावं. मुक्तिम इच्छसी चेतात सर्वान विषयान विषवत्यज. आदेश दिलाय, यामधून स्वतःला सोडवावं, भगवंताला शरण जावं आणि या संसारामधून मुक्त व्हावं. यासाठीच भगवंतांनी श्रीहरीचा अवतार घेतला. गजेंद्र मोक्ष झाल्यानंतर, गजेंद्राचा उद्धार झाल्यानंतर सगळे देवदेवता भगवंताच्या या श्रीहरी अवताराजवळ येतात, या अवताराची स्तुती करतात. भगवान श्रीहरी सगळ्यांच्या समोर प्रकट होतात आणि सहजच सगळे देव तिथं जमलेलेच असतात. त्यामुळं त्याच्या पुढं भगवान सांगतात की देवांनो, आता तुम्ही एक काम करा, प्रत्येक वेळीच दैत्यांशी युद्धच केलं पाहिजे असं नाही, कधीतरी युतीसुद्धा केली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात,
दैत्यांशी समेट करावा आणि समुद्र मंथन करावं आणि समुद्र मंथन करून, कारण एवढं मोठं अफाट कार्य करायचं असेल तर एकटा माणूस करू शकत नाही. त्यासाठी एकत्रित शक्तीची, सामूहिक शक्तीची आवश्यकता आहे. आणि म्हणून तुम्ही देव आणि दैत्यांनी मिळून समुद्र मंथन करावं आणि त्यामधूनच अमृताची प्राप्ती करावी. देवांनाही हे म्हणणं पटतं. सगळे देव मग इंद्राला पुढं करतात आणि हातात शस्त्रास्त्र न घेता, कारण आपल्या सगळ्या देवांच्या हातामध्ये काय आहे? कायम शस्त्रास्त्र आहेत. पण असा नियम आहे युद्धनीतीमध्ये, जर समेट करायचा असेल, तह करायचा असेल तर शस्त्र बाजूला ठेवून मग गेलं पाहिजे. निशस्त्र होऊन हे सगळे देव इंद्राला पुढं करून जातात. इंद्र मोठ्या प्रेमानं मधुर वाणीमध्ये, बरं युती करायची असेल तर गोड बोलावं लागतं. भांडणातच बोलायला लागला तर युती होत नाही. म्हणून इंद्र आपलं प्रयोजन येण्याचं मोठ्या मधुर भाषेत या दैत्यराज बलीला सांगतो. बलीला सुद्धा हे सगळं पटतं आणि समजवता होतो. आणि मग देव आणि असुर कधी नव्हे ते एकत्र येतात आणि ठरवतात की आता आपण सगळ्यांनी मिळून काय करूयात? समुद्र मंथन करूयात. आणि जे काही त्या समुद्र मंथनामधून बाहेर येईल, जेवढी रत्न ती आपण आपापसामध्ये वाटून घेऊयात. मैत्री होते, सगळं ठरतं. आता मंथनाची तयारी केली पाहिजे. साधं घरातलं दही घुसळायचं असेल तरी काय पाहिजे? म्हणून दही घुसळणं हे सामान्य काम नाही आहे, ही एक कला आहे. कसंही घुसळलं तर सहारवर येत नाही. रवी पाहिजे. बरं, आधी ते रवी वगैरे करायच्या आधी विरजण नीट व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि सगळ्या स्त्रियांना वाटतं विरजण फक्त मलाच लावता येतं, दह्यामधून तूप फक्त मलाच काढता येतं. इथं साधं एवढूचं 1 लिटरचं दही नाही आहे, समुद्र मंथन आहे. कल्पना करा, विशाल अथांग समुद्र. आणि म्हणून हे सगळे देव आणि असुर तयारी करतात. आता याला रवी कोणती? तर मंदराचल पर्वतालाच रवी करतात. रवीला दोरी बांधली पाहिजे. आपल्यासारखं एक छोटंसं पातेलं भरून दही नव्हतं. पूर्वी यशोदा सगळ्या गोपी ज्या वेळेस मंथन करायच्या, एवढाली पातेली, एवढाली भांडी, म्हणून दोऱ्या लावल्या जात. यांनी वासुकी नागालाच दोर बनवलं आणि असं सगळं तयारी केली. आणि तो वासुकी नाग असा गुंडाळला. एका बाजूला देव उभे राहिले, दुसऱ्या बाजूला त्या वासुकीच्या तोंडाशी प्रथम देव उभे राहिले. पण दैत्यांना वाटलं मुख म्हणजे श्रेष्ठ स्थान आहे. त्यांनी सांगितलं नाही नाही, तुम्ही शेपटीपाशी जा, आम्ही मुखापाशी थांबू. देव लगेच, कारण समजवता आहे, युतीमध्ये काही काही गोष्टी ऐकायला लागतात. देव मान्य करतात. आणि आता मुखापाशी सगळे दैत्य आणि शेपटीपाशी सगळे देव उभे राहिले. आणि तो प्रचंड मोठा मंदराचल त्याच्या साह्यानं हे समुद्राचं मंथन करायला लागले. करता करता यांच्या लक्षात आलं की तो जो पर्वत आहे तो कुठं चाललाय? खाली खाली वजनानं जायला लागलेला आहे. भगवान विष्णू जाणतात गडबड होते आहे. भगवान लगेच कुर्मावतार धारण करतात आणि स्वतःच्या पाठीवर त्या मंदराचलाला ठेवतात. आणि मग पुन्हा मंथन प्रारंभ होतं. भगवान विष्णूच त्या वासुकीमध्ये निद्रेच्या रूपानं प्रवेश करतात, कारण तो झोपला नाही तर मंथनच शक्य नाही. आणि सगळ्या देव आणि असुरांच्या मध्ये भगवान विष्णू शक्तीच्या रूपानं प्रवेश करतात. शक्ती पाहिजे, हलवायचं म्हणलं तरी प्रचंड मोठं सामर्थ्य पाहिजे. आणि मग यांचं हे सगळं मंथन प्रारंभ होतं. भरपूर मंथन करतात, कथा तुम्हाला माहीत आहे. आणि हे सगळं मंथन करता करता देव आणि असुर मोठ्या उत्सुकतेनं वाट पाहतात, आता पहिलं रत्न कोणतं येणार. दोघंही
एकदम उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे, प्रयत्न करताहेत. आणि असं पाहिल्याबरोबर त्या मंथनामधून सगळ्यात पहिलं आलं ते काय? विष आलं. हलाहल असणारं. आणि असं विष आल्यानंतर हे सगळे घाबरतात, देव आणि असुर. कारण चांगली रत्न येतील ती वाटून घ्यायची ठरली होती, पण विषाला कोण म्हणेल हे मला द्या. आणि म्हणून अनपेक्षित घटना घडली. आता हे विष घेणार कोण? वाईट घ्यायला कोणी तयार नसतं. म्हणून सगळे देव आपल्या बोळ्या शिवांच्याकडे जातात. भगवान शिव हे आशुतोष आहेत, शीघ्रातिशीघ्र प्रसन्न होणारे आहेत. शिव असतात, सांगतात असं असं झालेलं आहे भगवंता. भगवान शिव आनंदानं मान्य करतात की हे हलाहल विष मी प्राशन करतो. या ठिकाणी सांगतात शुकब्रह्म तप्यन्ते लोकतापेन साधवः प्रायशो जनाः. दुसऱ्यांसाठी स्वतः दुःख सहन करणं हेच सज्जनांचं, ईश्वराचं कार्य आहे. आणि म्हणून आशुतोष भगवान हे मान्य करतात आणि ते हलाहल विष प्राशन करायला लागतात. समोर असणारी पार्वती पाहते, भयंकर रागावते. यांना काही कळतच नाही कसं वागावं, कशाला हो म्हणावं, काही बुद्धी आहे की नाही विचारही करत नाहीत. पार्वती पाहते, जगदंबेचं भगवंतावर अतीव प्रेम, हे विष प्राशन करतायत. जगदंबा येते आणि त्यांच्या गळ्याला इथं घट्ट धरते, निदान ते विष खाली जाऊ नये. आणि म्हणून त्या विषाच्या प्रभावानं भगवंताचा कंठ निळा होतो. म्हणून शिवांचं नाव आहे नीलकंठ. शुकब्रह्म सांगतात असे हे महापुरुष लोक परमाराधनम तद्हि पुरुषस्य अखिलात्मनः. दुसऱ्यांच्यासाठी स्वतः दुःख सहन करणं हे वैष्णवांचं पहिलं आणि शेवटचं प्रमुख लक्षण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सिद्ध केलंय या जगात सगळ्यात महावैष्णव कोण असेल तर ते म्हणजे भगवान शिव आहे. शिवांचं या भगवंतावर अतीव प्रेम आहे. म्हणून आजही भगवान शिव अखंड रामनामाचा उच्चार करतात. जगातला सगळ्यात आपण मानतोय शैव कोण आणि वैष्णव कोण म्हणून, पण शिव हे सगळ्यात मोठे विष्णुभक्त आहेत. प्रॉब्लेम देवासुरांचा संपलेला आहे. भगवान शिव ते विष प्राशन करतात आणि पुन्हा मग मंथनाला प्रारंभ होतो. आणि याच मंथनामधून पुढची सगळी रत्न बाहेर येतात. त्याच्यामध्ये कामधेनू येते. वैदिक ऋषी या कामधेनूला ग्रहण करतात. यानंतर बळीराजा उच्चैश्रवा नावाचा घोडा, अतिशय सुंदर घोडा, हा पशु अतिशय सामर्थ्याचं प्रतीक आहे. बळीराजा हा घोडा घेतो. ऐरावत हत्ती हे रत्न इंद्र घेतो. यानंतर कौस्तुभमणी भगवान विष्णू आपल्या गळ्यामध्ये धारण करतात. नंतर कल्पवृक्ष समुद्र मंथनामधून बाहेर आल्यानंतर देव स्वर्गामध्ये याला घेऊन जातात. यानंतर अप्सरा येतात, त्याही देव घेऊन जातात, सुंदर असणाऱ्या स्त्रिया. आणि यानंतर या मंथनामधून अतिशय सुंदर असणारी, जिच्यापासून सौंदर्य उगम पावतं अशी सौंदर्याची परिसीमा असणारी लक्ष्मी प्रकट होते, जिचं वेद वर्णन करतात. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजा. सोन्यासारखा जिचा सुंदर वर्ण आहे, सोन्यासारखी जी तेजस्वी आणि ओजस्वी आहे. पण या लक्ष्मीचं एक वैशिष्ट्य आहे, जे तिची इच्छा करतात त्यांच्याजवळ ती कधीच जात नाही, आणि जे सहसा तिची इच्छा करत नाहीत त्यांच्याजवळ ही लक्ष्मी जाते. ती पाहते आणि ती भगवान विष्णूंच्या जवळ जाते. आणि यानंतर याच मंथनामधून वारुणी म्हणजे मदिरा उत्पन्न होते. दैत्यांच्या स्वभावाप्रमाणे दैत्य या मदिरेचं ग्रहण करतात. आणि सगळ्यात शेवटी या मंथनामधून, ज्याच्यासाठी मंथन केलेलं होतं, एक धन्वंतरी पुरुष येतो आणि त्याच्या हातामध्ये अमृताचा कलश असतो. तो कलश, ते अमृत बाहेर येतं
देव आणि दैत्य पाहतात, या सगळ्या प्रयत्नांचं फळ मिळालेलं आहे. शुकब्रह्म इथं मीमांसा करतात. अमृत बाहेर काढायचं असेल, सार बाहेर काढायचं असेल, आयुष्यात काहीही मिळवायचं असेल तर मंथन आवश्यक आहे. आणि मंथन म्हणजेच प्रयत्न, उद्योग आवश्यक आहे. जसं सुभाषितकार सांगतात, उद्यमेन हि सिद्ध्यन्ति न कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. नुसतं स्वप्न रंगवून सगळं मिळत नाही. झोपलेला जर सिंह असेल तर आपणहून त्याच्या मुखामध्ये हरणं प्रवेश करत नाहीत. त्याच्यासाठी प्रयत्न आणि उद्योग आवश्यक आहे. म्हणून देवांनी आणि दैत्यांनी सुद्धा काय केलं आहे? प्रयत्न केलेला आहे आणि अमृताची निर्मिती झाली. पण तो कलश पाहिल्याबरोबर दैत्यांचा आतला जो स्वभाव आहे ते विसरले की आपली युती झालेली आहे. युती करताना काही नियम ठरलेले होते हेही विसरतात. कुणी काय घ्यायचे, कुणी कुठल्या जागा घ्यायच्या हेही ठरलेलं होतं. हे सगळं ते विसरतात आणि तो कलश हिसकावून घेतात. देवांना अतिशय दुःख होतं. त्यावेळेस देव सगळे भगवंताला शरण जातात. भगवंता, तू सांगितलं समजवता करा म्हणून आम्ही केला खरं, प्रयत्नही केले आणि अमृत आल्यानंतर मात्र हे दैत्य घेऊन गेलेले आहेत. आणि नंतर हे दैत्य, त्या दैत्यांच्या आपापसामध्येच या अमृतासाठी भांडणं होतात. वाद विवाद कलह होतो. आणि आता सगळी परिस्थिती पाहून भगवान विष्णू एकदम मोहिनीचं रूप घेतात. सुंदर असणाऱ्या स्त्रीचं रूप घेतात आणि दैत्यांच्या समोर ही मोहिनी प्रकट होते. ती प्रकट झाल्याबरोबर तिला पाहिल्यावर हे दैत्य इतके मोहित होतात, तो अमृताचा कलश घेतात आणि तिच्या हातात देऊन टाकतात. भगवंताला हेच तर हवं होतं. तिच्या इतक्या अधीन होतात, तिच्या इशाऱ्याप्रमाणे वागायला लागतात. आणि नंतर देव आणि असुरांच्या पंक्ती बसतात. मोहिनी तिथं येते आणि अतिशय चातुर्यानं या देवांना ते अमृत देते. भगवंतापासून विन्मुख असल्यामुळं दैत्यांना काही अमृत मिळत नाही. आणि त्याच ठिकाणी दैत्य पाहतात की या सगळ्या देवांनी आम्हाला फसवलेलं आहे, अमृत घेतलेलं आहे आणि आम्हाला मात्र काहीच मिळालेलं नाही. आणि तिथंच देव आणि दैत्य यांच्यामध्ये मोठा संग्राम प्रारंभ होतो. देवासुरांचं युद्ध होतं आणि त्यामध्ये भगवंताचा पक्ष घेतल्यामुळं त्या युद्धामध्ये सगळे देव विजयी होतात. आणि देव विजयी होतात. इंद्र पाहतो की बली पराभूत झालेला आहे. बली हा दैत्यांचा राजा आहे, त्यालाही वाईट वाटतं. पण तो परिस्थिती पाहतो आणि नंतर तो भृगूंचा शिष्य होतो आणि त्यांची वर्षानुवर्ष हा बलिराजा सेवा करतो. खूप सेवा केल्यानंतर एकदा तो विश्वजित नावाचा यज्ञ करतो आणि त्या यज्ञाच्या सहाय्यानंच तो पुन्हा एकदा देवांना जिंकून स्वर्गावर आरूढ होतो. स्वर्गारोहण करतो. त्यावेळेस सगळे देव आपापलं स्थान सोडून निघून जातात. आता स्वर्गावर हे सगळे दैत्य आरूढ होतात आणि त्यावेळेस सगळे देव हीन दीन होतात. त्यांना त्यांचा हविर्भागसुद्धा प्राप्त होत नाही. यज्ञयागादी क्रिया बंद पडतात. त्यावेळेस देव माता जी अदिती आहे ती तपश्चर्या करते, पयोव्रत करते, दीर्घकाळ तपश्चर्या करते आणि भगवंताला शरण जाते की भगवंता, माझे जे देव माझे पुत्र आहेत, कृपा करून त्यांना पुन्हा एकदा त्यांचं स्थान प्राप्त व्हावं. त्यावेळेस भगवान तिच्यासमोर प्रकट होतात आणि तिला आशीर्वाद देतात की हे अदिती, लवकरच मी तुझ्या उदरी प्रकट होईन. आणि त्यावेळेस ब्रह्मदेव पाहतात आणि ब्रह्मदेव तिथंच त्या
आदितीच्या गर्भात असणारे भगवान त्या भगवंताचं स्तवन करतात, स्तुती करतात. त्या स्तुतीनं भगवान लगेचच ब्रह्मदेव आणि या आदितीच्या समोर चतुर्भुज रूपामध्ये, शंख चक्र गदा पद्मधारी रूपामध्ये प्रकट होतात आणि भगवान सांगतात या मातेला की माते तुझी इच्छा मी लवकरच पूर्ण करेन. क्षणार्धात भगवान वेश पालटतात आणि चतुर्भुज रूपाचा त्याग करून एका बटूचं रूप धारण करतात. छोटंसं असणारं बालक बटुवेशधारी ब्रह्मचार्याचा वेश घेतात. उपनयन संस्कार झाल्यानंतर एखादा छोटा बटू जसा दिसावा हे तर साक्षात भगवान आहेत. आणि असा हा बटुरूपधारी वामन रूपधारी आपले भगवान त्यावेळेस नर्मदेच्या काठी भृगुकच्छ नावाचं एक स्थान आहे आणि त्या ठिकाणी या बलिराजाचा यज्ञ चाललेला असतो. त्या यज्ञशाळेमध्ये बटरूपधारी हे भगवान जातात. हातामध्ये छत्र आहे, दंड आहे, कमंडलू आहे, कमरेला मेखला आहे आणि असे हे भगवान या यज्ञशाळेमध्ये जिथं अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठान चाललेलं होतं बलिराजाच्या यज्ञशाळेमध्ये प्रवेश करतात. कमरेला मुंजाची मेखला आहे, हातात दंड आहे, अतिशय तेजस्वी असणारं भगवंताचं हे रूप आहे. गळ्यामध्ये यज्ञोपवीत, हातात मृगाजीन धारण केलेलं आहे. बलिराजा पाहतो अचानक आपल्या यज्ञमंडपामध्ये, यज्ञशाळेमध्ये एक तेजस्वी बटू आलेला आहे. त्याला तो खूप मोठा शुभशकून वाटतो. मुळात हा खूप भगवंताचा भक्त आणि धर्मपरायण असतो जरी दैत्य असेल, कारण प्रल्हादाच्या वंशामधला हा बळीराजा आहे. त्याला आनंद होतो. त्याचं ते मनोहर सुंदर छोटंसं गोंडस रूप पाहून तो त्या बटूच्या जवळ येतो, त्याला बसायला आसन देतो. त्याच्या दर्शनानं अत्यानंद प्रसन्न होऊन त्याचा सत्कार आदर सत्कार करतो. अर्घ्य वगैरे सगळे सोपस्कार होतात आणि मग हा बळीराजा त्या बटूला म्हणतो की मी केवढा भाग्यवान आहे, आपण कोण आहात आणि अचानक माझ्या या यज्ञामध्ये आलेला आहात. अनेक जन्मांचं माझं पुण्य आहे. आणि तेव्हा तो पाद प्रक्षालन करतो, पूजा करतो आणि विचारतो की हे बटो मी आपल्याला काय द्यावं. त्या काळात त्यावेळेस बळीराजा हा दान देणारा म्हणून प्रसिद्ध असतो. त्याच्यासारखा दानी भूतकाळात कुठं झाला नाही आणि भविष्य काळात होणार नाही, म्हणून आपण दानाला बलिदान हा शब्द वापरतो. कित्येक दीर्घ काळ यानं सगळ्याचंच दान दिलेलं असतं. त्याच्या त्या दानवृत्तीप्रमाणेच बळीराजा प्रश्न विचारतो की हे बटो मी तुला काय द्यावं. त्यावेळेस हा बटू बरं हा सामान्य मुलगा नसतो, हा ठरवूनच आलेला असतो काय मागायचं. भगवान सगळं जे करतात अवतार कार्य ते असं डोळे झाकून आणि विचार न करता करत नाहीत, व्यवस्थित नियोजन करून करतात. तो बटू लगेचच या बळीराजाला सांगतोय की हे राजन पदानी त्रीणी दैत्येंद्र संमितानी पदा मम. एक काम कर, माझी 3 पाऊलं मला जमीन दे. त्याच्या मुखामधून हे वाक्य ऐकून बळीराजाला हसायला येतं. तो त्यांच्या भगवंताच्या त्या बटूच्या पावलांकडं पाहतो. एवढी कोमल, एवढी नाजूक, एवढी छोटीशी पावलं असतात आणि ही 3 पावलं जमीन मागितल्यानंतर बळीराजाला वाटतं तसंही याचं वय लहान आहे, काय मागावं किती मागावं याला समजलं नाहीये. आणि म्हणून हा बळीराजा शुकब्रह्मांनी हा संवाद फार सुंदर सांगितलाय. त्यावेळेस हा बळीराजा या बटूला सांगतोय की अरे 3 पावलंच काय, मी तुला द्वीपच्या द्वीप देऊ शकतो. माझ्याकडं एवढं साम्राज्य आहे, एवढी जमीन आहे, तू काहीही माग. असं म्हटल्यावर एखादा लोकल बटू जरा डळमळीत झाला असता. म्हणतोच आहे तर काहीतरी मागून घ्यावं.
पण भगवान हा बटू उत्तर देतो की हे राजन, यावंतो विषयाः प्रेष्ठाः त्रिलोक्याम अजितेंद्रिया. बघ, मी जेवढं तुला मागितलं तेवढंच तू मला द्यावंस. 3 4 पावलं सुद्धा केले नाही आहेत भगवंतांनी. मला 3 पावलं जमीन दे, जेवढं मी मागितलंय. कारण या जगात माणसाचा असा स्वभाव आहे, त्याला कितीही द्या तरी त्याला कमीच पडतं. महाभारतामध्ये दृष्टांत दिलाय, न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्तमेव भूय एव अभिवर्धते. अग्नीमध्ये कितीही टाका इंधन, अग्नी भडकत राहतो. सगळं जग जरी भस्मसात केलं तरी अग्नीची क्षुधा शांत होत नाही. तसं आमच्या अंतःकरणामध्ये हा कामरूपी अग्नी आहे. त्याच्यामध्ये कितीही टाका द्या तरी आमचा कामाग्नी शांत होत नाहीये. भगवान सांगतात, म्हणून बाबा रे, मला काहीही नको, मला जेवढं मी मागितलंय 3 पावलं तेवढीच जमीन तू मला द्यावीस. हे अतिशय विवेकपूर्ण वाक्य ऐकल्यावर दैत्यगुरु शुक्राचार्य मात्र याला ओळखतात, लगेच ओळखतात आणि सांगतात की राजन, हा बटू नाहीये, हे साक्षात भगवान आहे. तुला सांगतो, अजिबात यांना शब्द देऊ नकोस. बळीराजा सांगतो, मी शब्द तर दिलेला आहे, त्याच्यामुळे मी देणारच. त्यावेळेस शुक्राचार्य शाप देतात, तू जर माझं ऐकलं नाहीस, लवकरच तुझं सगळं ऐश्वर नष्ट होईल. गुरूंचा शापही तो आनंदानं स्वीकार करतो, पण दिलेला शब्द बदलत नाही. त्याचं हे कृत्य पाहून स्वर्गामधले देवही त्याच्यावर पुष्पवर्षाव करतात. आणि तो ही 3 पावलं कशी देतो, सगळ्यांना कथा माहीत आहे. या कथेचं रहस्य काय, वामन अवतार काय, आणि याच अवतारानंतर पुढे येतो अंबरीश राजाची कथा येते, मत्स्यावतार येतो. आणि हे सगळं झाल्यानंतरच 10व्या स्कंदाला प्रारंभ होतो. हा सगळा कथाभाग आपण उद्या पाहू. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.